नमस्कार. स्वागत आहे आपल्या सर्वांचं बोट टॉक्स या युट्यूब चॅनलवरती. मी अक्षय आणि माझ्यासोबत आहेत पत्रकार विजय मुंडाले सर. आज आपण अशा व्यक्तिमत्वाशी या पॉडकास्टमध्ये संवाद साधणार आहोत की ज्यांनी या महाराष्ट्र राज्याच्या शासनाच्या धोरणांमध्ये शिक्षण हा प्रमुख घटक समजून, राज्यामध्ये शिक्षण महत्वाचं समजून संबंध राज्याला एक सुशिक्षित करणं आणि त्यासोबतच या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी महत्वाची पावलं उचलली आहेत. कारण विकास हा दोन मुख्यतः घटकांवरती समजला जातो. पहिली गोष्ट म्हणजेच शिक्षण आणि दुसरं आरोग्य. त्यापैकीच एक घटक आहे शिक्षण. जर देशामध्ये राज्यामध्ये शिक्षण हा घटक जर आपला प्रबल असेल तर अशा वेळी नक्कीच राज्यामध्ये देशामध्ये नक्कीच विकास घडून येईल. तर अशीच शिक्षणामधली विशेष अशी क्रांती करणारे, आधुनिक शिक्षणाला महत्त्व देणारे, विशेषतः इंग्रजी शिक्षणाला महत्त्व देणारे महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंत पुरके सर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. सर नमस्कार. नमस्कार सर. सरांचा परिचय म्हणजेच आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 1995 ते 2014 पर्यंत रायगाव विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते. 2006 ते 2008 या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्याचे क्रीडा आणि शालेय शिक्षण मंत्री ते राहिले. त्यांचं विशेष म्हणजे शिक्षणामध्ये मुख्यतः प्रमुख योगदान म्हणजे शालेय शिक्षणामध्ये, प्राथमिक शिक्षणामध्ये इंग्रजी हा विषय त्यांनी सक्तीचा केला. त्या कारणाने या राज्यातले अनेक ग्रामीण भागातले गरीब विद्यार्थी हे आज इंग्रजी बोलू शकतात, लिहू शकतात आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपली प्रमुख भूमिका मांडू शकतात. म्हणून आपण सरांशी या संपूर्ण पॉडकास्टच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत. त्यामध्ये आपण राष्ट्रीय काँग्रेसच्या ज्या चळवळी आहेत किंवा पुढील भूमिका काय आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. त्यांचा पराभव नुकताच झालाय 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये. त्या पराभवांची कारणमीमांसा आपण याच्यामध्ये जाणून घेऊया. अनेक प्रश्नांची उकल आपण त्यांच्या माध्यमातून करून घेऊया. विशेषतः म्हणजे सर एक चांगले अभ्यासक आणि त्यासोबत चांगले वक्ते सुद्धा आहेत. म्हणून आपण या पॉडकास्टमध्ये नक्कीच त्यांचं एक परखड मत आपल्याला माहिती पडेल आणि हा पॉडकास्ट संपूर्ण रोखटोक नक्की होणार. तर चला तर मग सुरुवात करूया. सर पहिलाच प्रश्न आहे, आपण अतिशय रायगाव सारख्या तालुक्यामधून, ग्रामीण भागातून आपण आल्या आणि त्यामध्ये विशेष म्हणजे आदिवासी पार्श्वभूमी, गरीब पार्श्वभूमीतून आपण आल्या. तर हा प्रवास सर आपला अतिशय ग्रामीण भागातून आणि गरीब परिस्थितीमधून राज्याच्या शिक्षण मंत्री खात्यापर्यंत आपण कसा केला आणि आपला हा अनुभव कसा होता? अक्षय सर, आपला प्रश्न माझ्या हृदयाला स्पर्श करणार आहे आणि माझ्या गावाचं नावच मुळात हे काही सरळ सरळ नाही आहे. ते 8 मुरडी आहे. अत्यंत अडचणीच्या काळातून वेगवेगळ्या प्रकारची वळणं घेऊन मला प्रवास करता आला. खरं म्हणजे शिक्षण आणि वसंत पुरकेचं आयुष्य हा दुरान्वयाने संबंध आला नसता. माझे वडील आणि आई गवताचे भारे आणायचे, जंगलात जायचे आणि मला 1 महिन्याचा, सव्वा महिन्याचा पाळण्यामध्ये ठेवून अफू चारून ते दोघे जंगलात जायचे. परिणामी खूप माझ्यात उष्णता वाढली आणि नंतर मग बिमार पडत गेलो मी. माझ्या आईवडिलांनी मला उमरीसारख्या गावाला नेऊन कांद्यावर न्यायचं, तिथून मग औषधी घेऊन यायचं. आई कधी कधी म्हणायची, अरे तू वारंवार बिमार पडते, नेहमीच बिमार पडतो, तू मरत काहून नाही, अशी म्हणायची. मी तिचं ऐकून घ्यायचो. पण त्या उमरीच्या दवाखान्यामुळे आणि प्राथमिक स्वरूपाची मला उपचारात्मक बाब का असे ना माझ्या वाट्याला आली. परिणामी वाचलो मी. आणि मग माझ्या वडिलांनी इकडे काही 4 पैसे मिळत नाही म्हणून माझे वडील मुंबईला गेले. क्रॉफर्ड मार्केटमध्ये, फुले मार्केटमध्ये थांबून ते फुटपाथवर झोपायचे आणि पाऊस आला की उठून बसायचे आणि पाऊस गेला की फरशी पुसून पुन्हा झोपायचे. 4 वाजता उठून चहा वाटायचे आणि त्यातून त्यांना 100-150 रुपये मिळायचे, 100-200 रुपये, आणि ते आम्हाला पाठवायचे. आम्ही निंदण खुरपण करायचो, कधी शेतातले कामं करायचो, कधी जंगलातले कामं करायचो. माझे 4-5 भावंड आणि त्यांच्या 100-200 रुपयाच्या भरोश्यावर मी तिथून हळूहळू निघू शकलो. आई वडील माझे बिलकुलच शिकलेले नाही, पण ते म्हणायचे, बाबू काही कर रे, पण तू शिक रे, आपण खूप गरीब आहोत. त्याच्यामुळे त्यांच्या गरिबीचा विषय माझ्यासमोर जेव्हा यायचा तेव्हा मी ठरवलं की गरिबीशी आपण संघर्ष करू. तेव्हा मी हे ठरवलं की गरिबी माझा गुरु आहे आणि प्रचंड परिश्रमी हे माझे परममित्र आहे. आणि तिथून मी निघायला सुरुवात केली. पण इंग्रजीचा अडथळा होता, गणिताचा अडथळा होता. माझे मित्रमंडळी राहायचे, त्यांच्या कधी कधी वह्या घ्यायचो, त्यांचं पाहून कधी लिहायचो, कधी समजायचं नाही, कधी शिक्षक मारायचे. पण तरी म्हटलं, अरे ये भी दिन बीत जाएंगे. आणि म्हणून मी तिथून 9वा वर्ग पास झाल्याच्या नंतर यवतमाळला आलो. 10वा वर्ग शिकलो. प्री पार्ट 1, पार्ट 2, फायनल असा तो प्रवास केला.
गरिबीच्या संदर्भात माझ्या वडिलांनी शेवटपर्यंत प्रचंड श्रम केले. तू काही कर, वाटल्यास नंतर मग मी BA ला गेल्याच्या नंतर ते म्हणाले, तू आम्हाला पैसे पाठवू नको, पण आम्हाला मागू नको. तू काही कर, पण आम्हाला तर मागू नको, आम्ही पोचूच शकत नाही. तर हे त्यांचे शब्द लक्षात घेऊन मी खचत नव्हतो, हिंमत हारत नव्हतो, मी डिस्करेज होत नव्हतो. मी लहानपणापासून ऑप्टिमिस्टिक होतो. कारण मला माझ्या गुरूंनी शिकवलं की कशा असं आई भिजवेशी डोळे उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषा काल. आणि मग नमाज जोशी सारखे, आमचे गुण देशपांडे सारखे म्हणे की ये भी दिन बीते जाएंगे. आणि म्हणून गरिबी कधी ना कधी निघून जाईल, गरिबीवर आपण मात करू, पण शिक्षण घेऊ, छोटीशी नोकरी करू आणि आईवडिलांना पोसू. अशा प्रकारच्या छोट्याशा संकल्पनेतून माझा प्रवास झाला. आणि इथपर्यंत माझा ग्रॅज्युएशनपर्यंतचा प्रवास झाल्याच्या नंतर मग मात्र आपण उच्च शिक्षण पण घेतलं पाहिजे असं वाटायचं. उच्च शिक्षण इथे नव्हतं. मी रस्त्याने फिरता फिरता माझे गुरु भेटले. अरे तू काय करतोस? सर म्हटलं काही नाही, आता घरी थांबलो आहे, माझ्या मित्राला स्वयंपाक करून खाऊ घालतो. शिकत का नाही? सर म्हटलं माझ्याकडे पैसेच नाही. अरे म्हणे तू नागपूरसारख्या ठिकाणी जा, तिथे मोठी मोठी माणसं, फार कमी पैसे, तू तर आदिवासी आहे, तुला स्कॉलरशिप मिळेल. स्कॉलरशिप मिळाल्यामुळे 2 वर्ष हसत खेळत निघून जातील. पण तिथे शरदचंद्र मुक्तिबोध आहे, डॉक्टर यशवंत मनोहर आहे, जगद्विख्यात कविवर्य ग्रेस आहे, ही मोठी माणसं तुला शिकवतील, तू निघून जा म्हणाले. तू विचार करू नको, तू अविचारी हो म्हणाले. मम जोशी म्हणाले. अक्षरशः मी अविचारी झालो. वडिलांकडे गेलो, पैसे निघून गेले होते. वडील असेच मग उघडेच एखाद्या घरी निघून गेले आणि तुर्के नावाच्या परिवाराकडून त्यांनी 100-150 रुपये आणले. आणि मग मी नागपूरला गेलो, मॉरिस कॉलेजमध्ये. तिथे PG केलं आणि त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये प्रचंड कॉन्फिडन्स वाढत गेला. अरे म्हटलं कुसुमाग्रज आहे, मर्ढेकर आहे, अनिल आहे, B आहे, ही सगळी मोठमोठी म्हटलं साहित्यिक, केशव सूर्या, कुसुमाग्रज, ही सगळी मोठी मंडळी आहे. आणि ह्या सगळ्यांच्या विचारांच्या मुळे म्हटलं ही सगळी मोठी मंडळी मला दररोजचं बळ देत आहे. त्या शब्दांच्या बळामुळे मी ठरवलं की लाख काय झालं तरी चालेल, परंतु परिस्थितीला आपण पराभूत करायचं, तिच्यावर मात करायची. ऑब्स्टॅकल खूप आहे, अडथळे खूप आहे, हर्डल्स खूप आहे. पण योगायोग असा अक्षय सर की मी फिजिकल टीचरचं ट्रेनिंग घेतलं, तर तिथे अडथळे होते, हर्डलचे आहे होते. म्हणजे खो खो, कबड्डी, कुस्ती, व्हॉलीबॉल, लांबवडी, उंचवडी, बास्केटबॉल, बेसबॉल हे सगळं होतं. अरे मी आधाशेसारखं तुटून पडलो. आणि मग मी 100मध्ये पहिल्या 3मध्ये राहत होतो. ते हर्डल्स होते तर मी क्रॉस करायचो, जंप मारायचो. या सगळ्या प्रकारच्या दररोजच्या खेळण्यातून माझ्या मनामध्ये बंधुभावाची भावना निर्माण झाली. आणि लाख अडथळे आले तरी त्याच्यावर आपण मात करू शकतो, ही भूमिका माझ्या मनात बाणवल्या गेली. आणि हायजम्प माझा, मी छोटासा होतो पण हायजम्प माझा आवडता आयटम. तरी शेवटच्या दिवशी माझा 5 फूट 2 इंच मला स्वतःला हायजम्प मारता आली. आणि हे सगळे जे छोट्या छोट्या बाबी मला दररोजच्या प्रोत्साहित करणाऱ्या, एनकरेज करणाऱ्या, प्रचंड ताकद वाढवणाऱ्या आहे. माझं गाव जरी आटमुरडी असेल तर हे सगळे अडथळे मला दूर करण्याची मोठी ताकद माझ्या परिस्थितीने मला शिकवली. नेमकं सर आपल्याला शिक्षणामध्ये आवड कशी काय निर्माण झाली? कारण आपण अतिशय ग्रामीण भागातून आणि विशेषतः त्यामध्ये अशिक्षित पार्श्वभूमीमधून आपण आले आहोत, तर आपल्याला ही आवड कशी निर्माण झाली? अक्षय सर, मी आठमोडीला असताना एक घुगरे नावाचा, कुबडे नावाचा माणूस होता. तो तेव्हा तो M.Com झाला होता. लोक चर्चा करे, अरे आपल्या तालुक्यातला M.Com झाला आहे, हा इंजिनियर झाला आहे. तर त्यांच्याकडे पाहून मला प्रचंड आकर्षण वाटायचं. अरे हे गर्भश्रीमंतातले लोक आहे, श्रीमंतीतले लोक आहे, ते तर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आपण जर शिकलो तर लोक आपल्याला म्हणतात, बाबा आदिवासीचं पोरगं, चिंदू पोरकेचं पोरगं BA झालं. मला काही कळत नव्हतं, पण ते मला अत्यंत भूषण वाटायचं. आणि मग त्या डिग्रीचं आकर्षण तेव्हापासून निर्माण झालं की एक दिवस आय विल बी द MA, आय विल बी एन MA. आणि म्हणून मग MA गेल्याच्या नंतर एकही पिरियड सोडत नव्हतो. आणि खेळण्याच्यामुळे परिस्थितीवर मात करण्याची भूमिका माझ्या मनात निर्माण झाली. आणि मला शिकवणारे खूप मोठी मोठी लोक होती. हातात पुस्तक नसा, दन 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 महिनाभर शिकवायचे. मी प्रचंड वेड्यासारखा नोट्स घ्यायचो. माझं अक्षर खूप खराब, पण मी तेव्हाच्या 76-79च्या नोट्स आधी माझ्या मी जपून ठेवल्या, काल तुम्हाला दाखवल्या मी. आणि मग ती माझी स्वतःची आयुष्याची शिदोरी समजून मी वागतो. आजही महाराष्ट्रामध्ये फिरताना कुठल्या साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेल, अखिल भारतीय संत साहित्य संमेलन असेल, या सगळ्या संमेलनांमध्ये जाताना वाचतो आणि फेस करतो. या परिस्थितीमुळे मला येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्याचा मनोबल माझ्या गुरुवर यांनी आणि शिक्षणाच्या प्रक्रियेने मला दिलेला आहे. सर, आता सध्या देशातील आणि राज्यातील जी शैक्षणिक व्यवस्था आहे ती भरकटल्यासारखी वाटते. विजू सर, तुम्ही खूप सर्वसामान्य जनतेच्या हिताचा प्रश्न विचारला. मी वारंवार सांगतो की हा विषय जगन्मान्य आहे. नाही ज्ञानानं सदृशम पवित्रम इह विद्यते म्हणतो ना आपण, आहे की नाही. ही 6 विद्या या विमुक्त आहे.
म्हणजे अज्ञान, दास्य, लाचारी आणि गुलामगिरी ह्या सगळ्या प्रकारच्या दुर्गुणांवर मात करायची असेल, अज्ञानातला अंधकार दूर करायचा असेल किंवा दुरितांचे तिमिरे जावं हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर शिक्षणालाच प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. मी माझ्या राज्यकर्त्यांना सांगतो, माझ्या देशातल्याही लोकांना सांगतो, आदरणीय मोदी साहेबांना सांगतो, नितीन गडकरी साहेबांना सांगतो, लाग काही करा, पैशाची कमी नाही म्हणाल सर. आम्हाला नंबर 1चं प्राथमिक शिक्षणासाठी ठरवावं लागेल. आज 64,000 शिक्षकांची पदे रिक्त आहे, शाळा बंद पडत चाललेली आहे. आणि म्हणून मी माझ्या शिक्षकांना त्रास झाला असेल, मी म्हटलं तुम्हाला पगार मिळतो ना, मी देखील शिक्षक होतो, पण पगार जर मिळत असेल त्याला तुम्हाला देणं लागतं. तुम्ही राईट टाइम तुम्ही आले पाहिजे. म्हणून लेखन वाचन हमी कार्यक्रम मी माझ्या महाराष्ट्रामध्ये मी पहिल्यांदा सुरू केला. 7.5 लाख मुलं सर मी 3 दिवसामध्ये शोधून काढले, जी शाळेच्या बाहेरचे होते. म्हणजे पारधी आहे, म्हणजे कोरको आहे, भिल्ला आहे, कातकरी आहे, गोंड आहे, परदान आहे, हे सगळी जे लोक आहे ना शिक्षणाचे दुश्मन आहे, उदासीनता आहे. आणि म्हणून आजची जी शिक्षणाची स्थिती जर बघितली तर त्याच्यामध्ये आता ब्रह्मविष्णू महेशाचं चित्र आलेलं आहे. जसा आपला समाजामध्ये जातीवाद असतो तसा शिक्षणामध्ये आलाय. जिल्हा परिषद आहे, CBSE, ICSE, IB असे वेगवेगळे बोर्ड काढून भ्रमित झालं आहे शिक्षण. माझी सर स्वतः मुंडा सर माझी स्वतःची सूचना ही होती की ईच अँड एव्हरी पर्सन शुड बी ट्रीटेड इक्वल बिफोर द लॉ. विभाग आहेच आहे. म्हणून माझ्या बी कवींची कविता अक्षय सर की येथे जन्माने अधिकार जात ठरते, जन्मेची नीचोत्तम. ज्याचा जो प्रचंड पैसा आहे त्यांनी हाय क्लास सोसायटीमध्ये जावं, त्यांनी CBSE आहे, ICSE आहे तिथे जावं. आणि माझ्या गोरगरिबांचे उपेक्षित आहे, दुर्लक्षित आहे, फसवलेल्या गाव डोंगरात राहणारे आहे त्यांच्या पुराणी साक्षर होण्यासाठी मात्र त्यांनी जिल्हा परिषद शाळेत जावं, नगरपालिका शाळेत जावं. हे मला बिलकुल पटलं नव्हतं. म्हणून मी नैदानिक चाचण्या आणि गुणवत्ता विकास कार्यक्रम मी कुमुद बन्सल मॅडम आणि सुप्रिया सुळे आम्ही लावून घेतला होता त्यावेळेस. परिस्थिती अशी असते सर, जेव्हा RT जे शोषित वर्गासाठी असतो, RTचा जो विद्यार्थी म्हणा किंवा त्याचा पाल्य म्हणा जेव्हा अर्ज करतो, ICSE बोर्डामध्ये त्याला ऍडमिशन मिळाली पाहिजे. तर त्या जिल्हा स्तरावर एकच शाळा असते, जिल्हा वाईज तिथे एकच शाळा आहे. तिथे खूप स्पर्धा तयार होतात. अशा वेळेस शोषित घटकांना त्याच्यातून डावलल्या जातो. तर तिथे एक वेगळा भ्रष्टाचार बघायला मिळतो. तर तो या सरकारचं ते अपयश आहे किंवा आताच्या शिक्षण मंत्र्यांना ते समजण्यात ते अवघड आहे. विजय सर, आपल्याला माहित आहे की नाही माहित नाही, या देशामध्ये राईट टू एज्युकेशनचं पहिलं बिल महाराष्ट्रामध्ये आम्ही ड्राफ्ट केलं होतं. बन्सल मॅडम, मी, जराडे, श्रीकर परदेशी या सगळ्यांनी म्हटलं शिक्षणाचा माझा अधिकार आहे ना, हा माझा कॉन्स्टिट्युशनल राईट आहे. मी जर शिकलो नसतो तर एक आदिवासी वसंतपूरके माणूस शेतात गेला असता, रुग्ण हातात राहिला असतं, पायामध्ये चप्पल राहिली नसते, अंगामध्ये वस्त्र राहिलं नसतं, मी जगू शकत नव्हतो. आजपर्यंत माझ्या कितीतरी म्हणजे जयंत्या होऊन गेल्या आहेत त्यांना. आणि म्हणून माझी विनंती ही आहे की शिक्षणाच्या मध्ये कुठलाही दुजाभाव होता कामा नये. माझे एक डॉक्टर आमचे इथले दीपक अग्रवाल म्हणाले, सर या देशामध्ये विविध बोर्ड नको, मी 1 लाख रुपये खर्च करतो म्हणून माझा मुलगा हाय क्लास सोसायटीमध्ये आहे. या देशामध्ये सगळ्यांना शिक्षण सारख्याच दर्जाचं, एकाच दर्जाचं, इक्वल दिलं गेलं पाहिजे, अशा प्रकारची माझी देखील भूमिका होती. म्हणजे येत्या काळात समान शिक्षणाचा कायदा आवश्यक आहे. मोस्ट नेसेसरी समान शिक्षणाचाच कायदा पाहिजे. सर झालं काय की आता माझ्या मुलांना फक्त कॉलेजमध्ये हजेरी लावतात. कधी कधी आता अलीकडे अशी बिमारी आहे सर, मी तुमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो पण कॉलेजला नाही येणार. सर मुलाला काहीच येत नाही. माझ्या 3 विषयामध्ये अबोव 70 मार्क्स आहे पीजीमध्ये. त्या मुलाला फक्त मी मराठीचं विचारलं, बेटा म्हटलं 4 पेपरचे नाव सांग. तो म्हणाला सर मी ऑनलाईन झालो, मी मुक्त विद्यापीठात झालो. म्हणजेच अशाच प्रकारची माझी इंजिनियर, डॉक्टर्स लॅक ऑफ कॉन्फिडन्स पुरं पाडतील ना, माझे पेशंट्स मरतील. म्हणून क्वालिटी एज्युकेशन इज द बेस ऑफ द क्वालिटी ऑफ द ह्युमन लाईफ. दर्जेदार जीवन तुम्हाला जगायचं असेल तर दर्जेदार शिक्षणाशिवाय बिलकुल पर्याय नाही. आणि म्हणून सर विजय तुम्ही विचारलं 2000 मध्ये आपण राईट टू एज्युकेशनचा कायदा हा सगळ्यांसाठी लागू, म्हणजे तो घटनात्मक दृष्ट्या आपण मान्य केलेला आहे, कोणालाही नाकारता येणार नाही. जेव्हा राईट टू एज्युकेशन बिल पहिले पास झालं, आता पहिला क्लास आहे, जो माझा विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या जर मागासलेला जर असेल आणि ज्या शिक्षकाने त्याला शिकवलं नसेल तर त्या शिक्षकावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो, असा क्लॉज आहे. म्हणून कदाचित आपल्यावरती बऱ्याच शिक्षक संघटनांनी दबाव सुद्धा आणला आणि आपल्या विरोधामध्ये त्या संघटना उभ्या सुद्धा झाल्या होत्या. अक्षय सर, मी शिक्षण मंत्री असताना खूप दबाव आणला, खूप लोकांनी विरोधात काम केलं. पण माझा एक खेड्यातला माणूस म्हणतो, अहो 2% गुरुजींना घाबरता, 98% आम्ही तुमच्यासोबत आहो म्हणाले. आणि म्हणून सर मुंडाल सर मला 45,000 मताचं लीड मिळालं. कारण मला घाबरण्याचं कारण नाही ना, कारण तुकारामाचा मी माणूस आहे. निंदकाचे घर असावे शेजारी, निंदक कामाचा गडिया आत्मारामाचा. निंदक आमचा सखा म्हणजे वस्त्रे धुतो फुका, मी घाबरू कशासाठी. म्हणून सत्यासत्याशी मन केले बाही, जुमान आली नाही बहुमता. मी शिक्षकांना आग्रह धरला, त्यापेक्षा त्यांचंही भलं केलं मी
शिक्षकी व्यवसाय करताना म्हटलं 3ऱ्या वर्षात सही झाली की तुम्ही परमानंट होता. तुम्ही चिंता नका करू, मी तुमचा हितचिंतक आहे, मी शिक्षक होतो. तेव्हा अशा प्रकारे शिक्षणाकडे जर तुम्हाला सहानुभूतीने बघायचं असेल, अख्ख्या देशाचा विकासच नेल्सन मंडेला म्हणतात सांग की म्हणजे एज्युकेशन इज द ओनली द बेस्ट वेपन विच कॅन बी यूज टू चेंज द वर्ल्ड. बाबासाहेब सुद्धा म्हणा लाख काही करा बाबा, पण शिक्षण घेतल्याशिवाय राहू नका. हे एवढं सगळं असताना मुंडाल सर तुम्ही जे प्रश्न विचारता, मी तर म्हणतो माझ्या देशामध्ये नंबर 1 तर प्राथमिक फक्त शिक्षणाला द्यावं. पण आम्ही नाशिकचा आता कुंभमेळा आम्ही उभा करणार आहोत. तिकडे त्या काशी गोदावरीमध्ये मोठे हजारो कोटी खर्च झाले. त्यांच्या भावनांना मला तडा द्यायचा नाही. पण भावनेने जीवनाचे प्रश्न सुटत नसतात. भावनेने जीवनाचे प्रश्न सुटत नसतात. हा कॅमेरा आहे म्हणून वसंत पुरके चमकत आहे. तुम्ही आहात म्हणून तुम्ही मला अभिव्यक्त करून घेतात. म्हणून सायन्सला नाकारता येत नाही. सायन्स अँड टेक्नॉलॉजी इज पेनान्स फॉर ग्रोथ. पेनान्स म्हणजे तपश्चर्या. सायन्स म्हणे मी तर भाग्य समजतो की माझा एक मोबाईल आज काय इतकं सुंदर आहे की इट हॅज बिकम द युनिक पार्ट ऑफ द ह्युमन बॉडी. काय महत्वाचं आहे. म्हणून श्याम पित्रोदा आणि राजीव गांधींनी हे केलं. अशाच प्रकारची ही माणसं माझ्या देशामध्ये जन्माला यावी. कारण राज्यकर्ते हे जर द्रष्टे असेल ना, म्हणून तुम्ही कंटाळले की माहित नाही, एपीजे अब्दुल कलाम म्हणाले की इफ द पॉलिटिकल लीडर्स ऑफ द नेशन, राजकारणाविषयी तुम्ही जुगुप्सा किंवा तिटकारा बाळगू नका. इफ द पॉलिटिकल लीडर्स ऑफ द नेशन एम्पॉवर द पीपल थ्रू विजनरी पॉलिसी, द प्रॉस्पिरिटी ऑफ द नेशन इज सर्टन. ज्या देशाला, ज्या प्रांताला, ज्या तालुक्याला द्रष्टा, संवेदनशील, निर्दोष आणि निर्मळ आणि निस्संश वागणारा जर नेता मिळाला ना, तर त्याच एरियाचं, त्याच परिसराचं, त्याच राष्ट्राचं भलं झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी पहिल्यांदा काय केलं असेल मुंडल सर, तर पहिल्यांदा प्लॅनिंग कमिशन उभं केलं आणि त्यानंतर लोकसेवा आयोग निर्माण केले. याच्यासाठी की फक्त राज्यकर्तेच भलं नाही का त्या देशाचं. कारण हायली क्वालिफाईड जे जिनियस आहे, आउटस्टँडिंग आहे, एक्सलंट आहे, ते टॅलेंटेड जे लोक आहे ना, त्या तरुण लोकांची ताकद मात्र आपल्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी ओळखली होती. आणि म्हणून एमपीएससी, युपीएससी, IAS, IFS, IRS हे अशा प्रकारचे हे माझे दीज आर द पिलर ऑफ द नेशन. आणि म्हणून अशा प्रकारे ही मोठमोठी माणसं जन्माला आली. म्हणून वसंत पुरके या मेन स्ट्रीममध्ये येऊ शकला. काय भ्रष्ट लोक होते. पंडित जवाहरलाल नेहरू आतापर्यंत, अक्षय भैया तुम्हाला नंतर विचारणारच असाल कदाचित, म्हणजे 4547 बिगेस्ट इरिगेशन प्रोजेक्ट, बिगेस्ट ते इथे निर्माण केले ना. म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू वारंवार म्हणायचे की मला मंदिरांना माझा विरोध नाही, मंदिर पाहिजेच, पण माझं भाकरा नांगल हे सतलज नदीवरचं धरण हे मंदिर नाही आहे. महानदीवरचे हिराकुंड धरण हे धरण नाही आहे, ते मानवतेचं मंदिर आहे. या आजच्या सगळ्या लोकांनी इरिगेशन पोटेन्शियल वाढवलं पाहिजे. 67% इरिगेशन प्रोजेक्ट माझ्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून द्रष्टे नेते जर जन्माला आले तर देवा धर्माची कोण मनाई करणार आहे. पण माझा देशच मला जगाच्या पाठीवर देव, दैव, प्रारब्ध, प्राक्तन, जन्म, पुनर्जन्म ह्याच्या पलीकडे गेला पाहिजे ना. भाजपने काँग्रेस मुक्त भारताचा नारा दिला जी, तर मागच्या 10 वर्षापासून ते दिसल्यासारखं सुद्धा वाटलं. परंतु आता जी राहुल गांधींनी जी वाटचाल केली, वोट चोरीचा मुद्दा काढला, भारत जोडो यात्रा काढली, त्यानंतर असं वाटते की बीजेपीचा जो नारा होता काँग्रेस मुक्त भारताचा, तो राहुल गांधी उलटवून लावत आहे. राहुल गांधी उलटवून लावत नाही. राहुल गांधी समजदार आहे. पंडित जवाहरलाल नेहरू समजदार होते. अटल बिहारी वाजपेयी समजदार होते. उलटवून लावून संघर्ष करणं आमच्या द्वेष भावना नाही आहे. तर त्यात जर का उलटवून लावायचं असतं काँग्रेसच्या लोकांना, तर म्हणजे ते आहे ना आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पक्षाचे नव्हते, त्यांना लॉ मिनिस्टर केलं होतं. श्यामाप्रसाद मुखर्जी काँग्रेसचे नव्हते, ते RSSचे, बीजेपीचे होते, त्यांना सुद्धा मंत्रिमंडळात घेतलं होतं ना. आणि एक बिडवाईक नावाचा ख्रिश्चन समाजाचा माणूस सुद्धा त्या काळात पंडित जवाहरलाल नेहरूंनी विरोधातल्या लोकांना स्वतःच्या मंत्रिमंडळात घेतलं होतं. आजही प्रियंका गांधी आणि राहुल गांधी सांगतात की माझ्या वडिलांचा खून झाला, मर्डर झाला, हे जरी खरं असेल तर ज्या बाईने विमनस्क मनस्थितीमध्ये, संभ्रमित मनस्थितीमध्ये माझ्या वडिलांचा खून केला, ती तुरुंगात आहे, तिला सोडून द्या म्हणण्याची भूमिका आमच्या काँग्रेसची आहे. म्हणून काँग्रेस मुक्त भारत बीजेपीच्या लोकांनी काही जरी म्हटलं असेल, मोदी साहेबांनी म्हटलं असेल, पण काँग्रेस ही काही कोणाच्या बापाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे. बीजेपी सुद्धा ते ठराविक विचारसरणी आहे. पण विजय सर, मी स्वतःला भाग्यवान यासाठी समजते, काँग्रेस म्हणजे काय? काँग्रेस म्हणजे राष्ट्रवाद आहे, काँग्रेस म्हणजे मानवतावाद आहे, काँग्रेस म्हणजे धर्मनिरपेक्षता आहे, आणि काँग्रेस म्हणजे जागतिक विज्ञानवाद आहे, काँग्रेस म्हणजे सेक्युलरिझम आहे. आणि हे पाचही ही पंचतत्व आमच्या काँग्रेसचे आहे. आणि म्हणून आम्ही कोणाला हे कमी लेखत नाही. या देशातला म्हणजे विविध धर्माचा, विविध पंथाचा लोक जो असेल ना, तो आमचा माणूस आहे. अगदी 14 वर्षापर्यंत नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सोशल मीडियावरती प्रचंड जास्त होती, फार त्यांचे फॉलोअर्स होते. परंतु जेव्हा राहुल गांधींनी आता ही
निवडणूक विभागाच्या विरोधामध्ये प्रेस कॉन्फरन्स केली जी. आणि ओट चोरी या देशामध्ये झाली. जी. हा कन्सेप्ट किंवा ही जे तथ्याच्या आधारावरचे त्यांचे जे मुद्दे त्यांनी जे लोकांसमोर आणले तेव्हापासून त्यांची लोकप्रियता एवढी वाढली की आता राहुल गांधी लोकप्रिय होताना वाटत आहे आणि त्यांना पूर्ण काँग्रेस त्यांच्या पाठीमागे उभे राहील. अत्यंत जाणकार पत्रकार हा प्रश्न आहे. विजय सर तुम्ही फार हुशार आहात, तज्ञ आहात. तर राहुल गांधींनी जी पदयात्रा काढली ती पदयात्रा एकचदा महात्मा गांधींनी जी काढली होती ना, कारण लोकभावना समजून घ्यायची. लोकनेता कोण असतो दादा? अनेक प्रकारचे नेते आहे. काही दैवी नेतृत्व आहे, जसं मोहम्मद पैगंबर आहे, तथागत भगवान गौतम बुद्ध आहे. ही दैवी नेतृत्व आहे. ही जन्मतात स्वतःचं वस्त्र घेऊन जन्माला आलेली लोक आहे. त्याच्यानंतर पारंगत नेतृत्व आहे. तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर खूपच जर काम केलं यू विल बी द एक्सपर्ट. तुमच्या नावाने पत्रकारिता प्रसिद्ध होईल ना. म्हणजे हे पारंगत नेतृत्व आहे. काही एखादा इतका मोठा ऑफिसर असतो की तो समजा TN शेषन 95 मध्ये त्याचं नाव कोणी मिटवू शकत नाही, तर त्याला प्रशासकीय नेतृत्व म्हणतो आम्ही, बरोबर की नाही. आणि काही नेते जे असतात वतनसिद्ध नेतृत्व, ज्याचे 1000-1200 म्हणजे गावाला वतनदार आहे, तो वतनसिद्ध नेतृत्व आहे. नंतरचं नेतृत्व आहे सत्तानिष्ठ नेतृत्व, जे सत्तेशिवाय जगतच नाही. इकडल्या पक्षात राहायचं, दुसऱ्या दिवशी तिकडल्या पक्षात जातं, ते सत्तेशिवाय जगत नाही. वसंत पुरके, राहुल गांधी, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू हे सत्तेसाठी नव्हते जगले. त्यांनी जसं प्लॅनिंग कमिशन, नंतर सगळ्या प्रकारचे कमिशन उभे केले, बँका उभे केल्या, कारण त्यांना संपूर्ण समाज व्यवस्थेचं भलं करायचं होतं. ही माणसं जी आहे ही लोकनेते आहे. लोकांची भावना काय, लोकांची अडचण काय, लोकांच्या समस्या काय, लोकभावना काय, आणि म्हणून लोकभावना समजून घेण्यासाठी जगामध्ये असा एक माणूस जन्माला आला की जो माणूस स्वतःच्याच विषयात प्रचंड वाईट लिहित होता. त्यांचं नाव काय होतं? पंडित जवाहरलाल नेहरू. स्वतःविषयी खूपच वाईट लिहायचे, आणि मग लोकांनी या पंडित जवाहरलालच्या विषयी कसं वाईट लिहिलं. आणि म्हणून लोकांना समजून घेण्यासाठी आमची संवेदनशीलता म्हणजे अप्रोचेबल लिडरशिप जी आहे ना, ही आमच्याजवळ असली पाहिजे. राहुल गांधींच्या समोर कोणी जरी आला असेल ना, एक माणूस असा आला होता की त्यांनी त्यांच्या अंगावर उकारी केली होती, पण तरी तो माणूस डगमगला नाही, हल्ला नाही. आणि इतकं साधं साधं म्हणजे लोकांच्या हृदयाशी हस्तांदोलन करण्याची ताकद ज्या लोकनेत्याकडे असेल. आम्हाला सत्य येईल नंतर येईल नाही येईल हा भाग नाही आहे, पण जनमताचा कौल आणि जनमत तयार करणं. खरं तर तुम्ही पत्रकार बांधव, तुम्ही जे सोशल मीडिया म्हणता ना, इट वॉज मॅन्युप्युलेटेड. 100% मीडियाचा प्रचंड गैरफायदा घेतला. याही वेळेस धर्माच्या लोकांचा गैरफायदा घेतला ना. बाबू काही नको रे बाबा, आम्हाला धर्म जगला पाहिजे. फक्त हिंदू धर्मच नाही आहे, हिंदू धर्म आहे, ख्रिश्चन 90 धर्म माझ्या देशामध्ये. आणि माझे राष्ट्रसंत म्हणाले की हा कुठल्याही एका धर्मीय माणसांचा देश नाही, हा सबके लिए खुला है, मंदिर ये हमारा. आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशी हो. काय भूमिका आहे? सेक्युलरिझम जगाच्या पाठीवर तो आपण स्वीकारला आहे ना. म्हणून माझी संत कबीर देखील म्हणाले की साधू की जात मत पूछिए, अरे पूछे उनका ज्ञान, तलवार की किंमत कीजिए, पडा रहनो तो मॅन. आणि म्हणून राहुल गांधी समोर कोणत्या जातीचा, धर्माचा, पंथाचा, वर्णाचा, कुठल्याही वयाचा माणूस असो तो त्यांच्याशी हात मिळू शकतो. लहानसं शेंबडी परकरी पोरगी त्यांच्या जाऊन त्यांचा मुका घेऊ शकतो, किस घेऊ शकतो. धिस इज द ह्युमॅनिटी. आणि म्हणून काँग्रेस म्हणजे मानवता आहे, काँग्रेस म्हणजे राष्ट्रवाद आहे, काँग्रेस म्हणजे धर्मनिरपेक्षता आहे. कोणाचा द्वेष करणार नाही. काय मोठी मोठी माणसं जन्माला आली. आणि म्हणून मला लाख कोणी शिवीगाळ केली असेल तर आम्ही कधी चिडत नसतो. तो बोलला असेल त्याची मनस्थिती. म्हणून आर्ट ऑफ अंडरस्टँडिंग जे आहे ना, हे आमच्या काँग्रेसच्या लोकांकडे आहे. आम्ही बीजेपीला स्पर्धा करत नाही. मी याच्यासाठी सांगतो मुलाल सर की बीजेपीची विचारसरणी एका स्वतःच्या ठराविक धर्मापुरती आहे, ती आमचा मॉडेल नाही आहे. वी कॅन बिकम द मॉडेल ऑफ द अदर पार्टीज. आमची विचारसरणी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेबल आहे ना. न्याय आहे, स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुता आहे, मानवता आहे, सिद्धार्थ धर्म, प्रेम आहे, सत्य आहे, अहिंसा आहे, करुणा आहे, त्याग आहे, समर्पण आहे, बंधुभाव आहे. ही जी म्हणजे मानवी मूल्य आहे ना, ही मूल्य कोणालाही टाळता येत नाही. आणि म्हणून या मूल्यांच्या आधारे आम्ही जगतो. आम्ही पराभूत जर झालो असेल ना तर माझा कोणावरही राग नाही. सर, आपण 1995 ते 2014 पर्यंत रायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिला. जी. त्यापूर्वी आपण प्राध्यापक हा पेशा आपला होता. हो सर. परंतु आपल्याला प्राध्यापक पेशा सोडून राजकारणात काय यावंसं वाटतं? मला पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे मला राजकारणाविषयी खूप अट्रॅक्शन नव्हतं. पण मी विचार हा केला, ही सगळी माणसं 100 किलोमीटरची मतदारसंघाची बाहेरची माणसं इथे येऊन येतात आणि ते छानपैकी स्टाईल मारतात. अरे शाल अशी पाहिजे, फोटो असे काढले पाहिजे. मी बऱ्यापैकी शिकून अशिक्षित नाही. ही जर माणसं म्हटलं लढत असतील माझ्या मतदारसंघात येऊन तर मला सुद्धा सहभागी व्हायला काय हरकत आहे. माझा बेसिक प्रोफेशन होता तो टीचिंग आहे ना. म्हणजे नथिंग इज टॉट अनलेस इट इज लर्न. सुंदर शिकवायचं असेल ना तर सुंदर वाचन केलं पाहिजे. पण अध्ययन आणि अध्यापनातल्या प्रक्रियेविषयी माझे ग्रेस शिकवायचे तर हातामध्ये पुस्तक नाही, 10 कवी शिकवायचे. आणि म्हणून मी ठरवलं
की माझी शिक्षकी व्यवसाय हा बेदून चार तर आहेच, पण जर माझ्या मतदारसंघाला, कारण 3 लाख लोकांना, मी 40 ते 60 मुलांचा प्रतिनिधी होतो वर्गामध्ये, पण नंतर 3 लाख लोकांचं मला प्रतिनिधित्व करता असेल, 450 गावं जर मला पालथी घालता येत असेल तर जायला हरकत काय? रस्ता आहे, पाणी आहे, वीज आहे, आरोग्य आहे. आणि म्हणून मी तेव्हा स्वप्न बाळगलं. नंतर सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने मला आकर्षण नव्हतं, पण आदिवासी पोरगा पाहिजे होता त्यांना. माझ्या काँग्रेसच्या लोकांना आदिवासी कोणी भेटत नव्हतं, कारण उभं राहायचं तर पैसा भरपूर लागतो आणि म्हणून कोणी भेटत नव्हतं. पण त्यांनी मला उभं केलं, त्यांनीच मला मदत केली, माझ्या पक्षांनी जी काही थोडीफार मदत केली, त्या तेवढे छोट्याशा पैशाच्या भरपूर मी निवडून आलो. पण माझ्या जनतेने प्रचंड आशीर्वाद दिला. 20 वर्ष मी होतो, मला कोणीही दुखावलेलं नाही. आणि त्यांनी लाख दुखावलं म्हणण्यापेक्षा त्यांचा माझ्यावर अधिकार आहे. सोन्यासारखं, हिऱ्यासारखं, मोत्यासारखं मत आहे ना, ह्या मतांचं मूल्य राहुल गांधींनी ओळखलं. विजय सर, किती मूल्य असेल त्या मताचं, एका मताचं? मी तर हे म्हणतो की एका मताचं मूल्य 142 करोड लोक जे आहे ना, तेवढं मूल्य आहे. कारण 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयीचं सरकार किती मताने पडलं? एकाच मते पडलं ना. आणि म्हणून कोणीही मतांची चोरी करून, लोकांना मॅनेज करून, लाडकी बहिणीसारखे पैसे देऊन अशा प्रकारची हिरावून घेतलेले मतं नको. आपली नुकतीच सर महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. या निमित्ताने सर आपण आदिवासी समुदायासाठी पुढची आपली भूमिका काय असणार आहे, किंवा नुकतंच आपली एक राहुल गांधींसोबत मीटिंग सुद्धा झाली आणि त्यामध्ये आपण काही मुद्दे उपस्थित केले, त्या संदर्भात सुद्धा आपण काही सांगाल? अक्षय सर, मी आदिवासी समाजातून जन्माला आलो हे जरी खरं असलं तरी ज्या 45 जमाती आहे किंवा तेली आहे, माळी आहे, कुणबी, विविध सगळे, मी असं कधीच संकुचित बुद्धीने वागलो नाही. कारण ज्ञानेश्वर म्हणाला की हे विश्वाची माझे घर, अशी प्रचंड विचारसरणी आमची व्यापक असावी हे माझ्या मनात पहिल्यांदाच होतं. आणि म्हणून एकाच कुटुंबाचा एखादा ब्राह्मण समाज पोरगा जरी असेल ना, तर तितकंच महत्त्व मी त्यांना देतो. त्या सगळ्या लोकांनी माझ्यावर मेहरबानी निश्चित केली. आपला मूळ प्रश्न आहे की या आदिवासी लोकांच्या ज्या समस्या आहेत, इतरांच्याही समस्या आहे, पण आदिवासींच्या प्रचंड समस्या गंभीर आहे. आजही नक्षलवादाच्या निमित्ताने मारणाराही माझा आदिवासीच आहे आणि मरणाराही आदिवासीच आहे. एकदा मी मुकुल वासनिकांकडे गेलो आणि त्यांना विनंती केली, माझ्या डोळ्यात अश्रू आले. म्हटलं ते किड्या मुंग्यांसारखे लोक कापले जातात, मारले जातात. आपण पाकिस्तानशी लढतो, आपण अमेरिकेसारख्या राष्ट्रासोबत लढण्याची आपली तयारी आहे. म्हटलं माझ्या भामरागड आणि इथल्या छत्तीसगडमध्ये लोक मारून मरतात, तर आपण पुढाकार का घेत नाही? म्हणजे दहशतवाद हाही आमचा आदिवासींचा प्रश्न, मुळात प्रश्न आहे. त्यानंतर लिटरसी म्हणजे इलिटरसी. अक्षय सर, आपण स्वतः सुद्धा आपण मागासवर्गीय समाजातले आपण आहो, काय भयानक दारिद्र्य आहे. माझा एक माणूस वर्षभर तेच शर्ट, वर्षभर तेच धोतर, कधी न धुता घालतो तो, म्हणून तो भाकरीच्या शोधात स्वतःची जिंदगी शोधत आहे. काय दारिद्र्य आहे. त्याच्यानंतर ह्या सगळ्या दारिद्र्याच्या मागे त्याचं जे अज्ञान आहे ना, त्याचं ते मूळ मानसिक दुर्बलता आहे ना, ही घालवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून मी जेव्हा या देशाचा एका एज्युकेशन कमिटीचा चेअरमन जेव्हा होतो ना सर, तेव्हा मी ते ड्राफ्ट केलं होतं की सगळ्या आदिवासींना कोरकू, भिल्ल, कातकरी, प्रधान, पारधी यांची 3 वर्षाचं मूल झालं की त्याला आपल्या ताब्यात घ्यायचं आणि डोंगर दऱ्यात नाही पाठवायचं. आमचा आदिवासी म्हणतो, आदिवासी कोण आहे? जंगल का शेर आहे. पण माझ्याच तालुक्यामध्ये म्हणाल सर 14 लोक मारले माझ्या अवनी नावाच्या वाघिणीने, तरी बिचारी आदिवासी कोण आहे? जंगल का शेर आहे. मी त्यांना जंगलामध्ये मोर द्यायची माझी इच्छा नाही. आदिवासी कोण आहे? जंगल का शेर म्हणण्यापेक्षा आदिवासी कोण आहे? मुंबई का मेयर आहे असं का नाही म्हणत तुम्ही? म्हणून त्याला कॉलनाइज करायचा, 3 वर्षाचा पोरगा ताब्यात घ्यायचा, त्याला 100% सवलती पुरवायच्या, आईवडिलांच्या घरी पाठवायचं नाही. दररोज का असं आईवडिलांनी यावं, भेटून निघून जावं, पण त्या संस्कारात पाठवता नाही. मी तो वाचलो अक्षय सर. मी शेतात जायचो, गुरंढोरं राखायचो, पायामध्ये चप्पल, बकऱ्या राखायचो, मी खंती खोदायचो, मी विहिरी खोदायचो, हातामध्ये प्रचंड फोड यायचा, तिथेच फुटायचा, प्रचंड वेदना व्हायचा. आणि अशा प्रकारचं अत्यंत भयानक जीवन त्यांच्या वाट्याला जर असेल तर त्यांची जल आहे, जंगल आहे, जमीन आहे, त्यांची जात आहे, त्यांची जिंदगी आहे, हे जर हिरावून घेतलं जात असेल तर त्यांना जागं करायचं आणि त्यांचेच प्रश्न त्यांच्याच ताकदीनुसार त्यांच्याच हस्ते सोडवायचे. कारण कोणी ब्रह्मदेव जन्माला आला तरी तो काही त्यांचं दुःख दूर करायचं नाही. पण या राज्यामध्ये स्पेशल बजेट आहे मंडळ सर. आणि घटनेमध्ये सुद्धा हे कारण नाही आहे, घटनेमध्ये सुद्धा 4थ्या भागामध्ये 164 कलम आहे. जर त्या ठिकाणी बहुजन मोठ्या आदिवासी बहुल जर लोक जर असेल तर त्याला आदिवासी मंत्री दिला पाहिजे. ह्या सगळ्या प्रक्रिया आहे. योजना खूप चांगली आहे, घटना खूप चांगली आहे, इन्स्टिट्यूट कॉन्स्टिट्यूशन माझ्यासोबत आहे, आमची घटना आहे ना ती माझ्यासोबत आहे, कायदे माझ्यासोबत आहे, पण माणसं माझ्यासोबत पाहिजे.
कारण सुप्रीम कोर्टाचे निर्णय झालेले आहे, पण तरी मात्र ती अंमलबजावणी होत नाही. सुंदर सुंदर सिद्धांत, बजेट सादर होते पण बजेटला सादर केलेला दिलेला पैसा पूर्ण खर्च होत नाही. तर अशा प्रकारच्या आदिवासींच्या मनामध्ये अवेअरनेस निर्माण करणं, जागरूकता निर्माण करणं. पण मी छोटीशी बाबुराव शेडमागे क्रीडा प्रबोधिनी उभी केली, तिथे यावं, आपल्यासारखे लोक यावं, त्यांना समजून सांगावं, ही माझी इच्छा आहे. आता जो 9 ऑगस्ट झाला सर, जी, तर त्या 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या सरकारने आणि आदिवासी विभागाने राणी दुर्गावती महिला सबलीकरण सक्षमीकरण योजना राबवली. जी, त्यांचं लॉन्च केली त्यांनी ते. तर त्यांनी ही योजना राबवून त्यांनी जागतिक आदिवासी दिनाचा विसर पाळला, हा त्यांचा काही डाव आहे? सर, बीजेपी आणि RSSचं पहिलेपासून धोरण हे आहे. खरं तर हे सगळे वसाहतवादी हे सगळे लोक आहे, हे भांडवलदार लोक आहे, त्यांना कोणाचंच वर्चस्व नको आहे. खरं तर सुप्रीम कोर्टाचं स्टेटमेंट असं आहे की या देशातला जो 7 ते 8%, 8-9% लोक आहे ना, तोच माणूस या देशाचा मूळ नागरिक आहे. आणि म्हणून पूर्ण जगाच्या पाठीवर जागतिक आदिवासी दिन साजरा होत आहे. आता जगाच्या स्तरावर पूर्ण जगामध्ये जर हा दिवस साजरा होत असेल तर महाराष्ट्रीयन माणसांनी, कारण हा महाराष्ट्र आहे, राष्ट्र आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र, या महाराष्ट्रीयन नेतृत्वाने इतकं संकुचित दृष्टिकोन ठेवून वागू नये. पण मी सुद्धा म्हटलं होतं की राणी दुर्गावती तर आमचीच आहे, तिच्याविषयीची आत्मीयता, तिच्याविषयी तिला एक्सपोजर देताना तिला विरोध नाही आम्हाला. पण त्याच वेळेस मी सूचना केली होती, जागतिक आदिवासी दिनानिमित्त राणी दुर्गावती महिला सबलीकरणाचा कार्यक्रम लिहायला काय हरकत होती. पण जागतिक अख्खं जग मात्र आदिवासींचं अस्तित्व मान्य करत आहे आणि RSS आणि BJP स्वतः नाकारत आहे. मणिपूर सारखं स्टेट सर हे 2 वर्षापासून पेटत आहे. मुलींना नंग करून जाहीर बलात्कार केला जात आहे, तरी तुमच्या नॉन कॉग्निटिव्ह आजही माझ्या देशाचे PM तिथे जात नाही. ही अशा प्रकारे आदिवासींकडे पाहायची जी नकारात्मक आणि उदासीन आणि त्याला रिजेक्ट करण्याची भूमिका ही असता कामा नये. कारण जागतिक आदिवासी दिन आम्हाला नाकारताच येत नाही, तो नाकारावी नाही हे. पण महाराष्ट्रामध्ये माझ्या मुख्यमंत्र्यासारखा एक उदार अंतकरणाचा माणूस इतका संकुचित विचाराने कसा वागतो. पण त्यांचं तत्व आहे की राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश असला पाहिजे. या 9 ऑगस्ट रोजी जो आपला जागतिक आदिवासी दिन समाजातल्या काही विविध संघटनांनी साजरा केला, पण त्यांचा विरोध आणि प्राध्यापक अशोक उईके जे आदिवासी मंत्री आहे त्यांचा विरोध यावर्षी प्रकर्षानं लोकांनी केला. हे खरं तर तो त्यांच्या भावनांचा उद्रेक आहे. लोक चिडलेच पाहिजे, पेटलेच पाहिजे, रागावलेच पाहिजे, कारण त्यांचा तो अधिकार आहे. त्यांच्या अस्तित्वाला तुम्ही चॅलेंज करता, ही बाबत चुकीची आहे ना. अख्खं जग मानत आहे की आदिवासी दिन हा साजरा केला पाहिजे आणि म्हणून अशोकराव उईके स्वतः जर मूळ आदिवासी आहे, ओरिजिनल आदिवासी आहे, जर विषय नाही, जर मूळ आदिवासी आहे तर मुख्यमंत्र्यांना सहज सांगून त्यांना थांबवता आलं असतं. आणि यांनी समजा जागतिक आदिवासी दिनानिमित्त हे वाक्य लिहिलं असतं तर मुख्यमंत्र्यांनी खोडलं नसतं. पण यांची हिंमत पाहिजे. पण मंत्रिपद जर टिकवायचं असेल, आमदारकीत जर टिकवायचं असेल तर तुमच्यातला बाणेदारपणा संपून जाईल ना. आम्ही सुद्धा अनेक मोर्चे काढले, आमचं नुकसान झालं असेल, पण ज्या लोकांचा मी प्रतिनिधी आहे, रिझर्वेशनच्या निमित्तानंच मी आलोय का नाही, म्हणून त्यांची भूमिका आम्ही मांडणं, याचा अर्थ इतरांवर अन्याय न करणं, हे देखील आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. अशोकराव उईकेंनी खरं तर ते कशी चूक झाली मला माहित नाही, पण त्यांनीच आदिवासी कोलाम समाजाची त्यांनी 25 एकर जमीन चोरली ना, अशोकराव उईकेंनी. आणि मग मी कोर्टात गेलो. गुरुबा कोळे नावाचा एक माणूस की ज्याची 25 एकर जमीन नॅशनल हायवेला आहे, तर त्याची देशमुखाच्या नावाने 100 वर्षापूर्वी जमीन दाखवली, त्यांनी चटकन घेतली आणि दुसऱ्या दिवशी फेरफार केला. हे आम्हाला राज्यकर्त्यांना शोभत नाही. आदिवासी मंत्री म्हणून त्यांचा अमरावतीमध्ये खूप जास्त निषेध झाला. चप्पल मारो आंदोलन तिथे त्यांनी समाजातल्या काही लोकांनी करून घेतलं. तर हा भाजपचा जाणीवपूर्वक डाव आहे का मग, असं वाटतं का तुम्हाला? भाजप किंवा RSS हे बेस्ट प्लॅनर आहे. कोणाचं अस्तित्व नाकारायचं, कोणावर मारा करायचा, कोणाचा नायनाट करायचा, हे देखील ते प्लॅनिंगने करतात. आणि म्हणून मी आताच मग विचार केला की वोट चोरीचा विषय, हे फक्त काँग्रेसचेच वोट्स कमी केले असं नाही. माननीय या देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब म्हणाले ना की माझ्या सुद्धा मतदारसंघातले 3,08,000 मतं पळवले. हे तर आदिवासी लोक आहे. म्हणजे एका उत्तर प्रदेशामध्ये 10 आदिवासींना गोळ्या झाडून ठार मारलं. मणिपूरमध्ये 250 ते 350 लोक मारले गेले. तर अशा स्थितीमध्ये कोणीही मरून, म्हणून तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणाले की भवतु सब्बं मंगल, सगळ्यांनी जगलं पाहिजे ना. आणि म्हणून माझ्या BJPच्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, तुमच्या विचारधारेचा प्रचार करा, प्रसार करा, पण तुम्ही मारू नका. कारण हिंदू धर्म हा सुद्धा खूप चांगला की जगा आणि
जगुद्याचं प्रिन्सिपल आम्ही स्वीकारलेला आहे. बुद्ध सुद्धा म्हणतो की भवतु सब्बमंगल म्हणत असेल तर तुम्ही कोणाच्याही अस्तित्वाला धक्का न पोहोचवता तुम्ही स्वतःचं अस्तित्व वाढवलं पाहिजे. राहुल गांधी शिवाय देण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याची इमेज कशी बिल्डअप होईल ते करतात, इतरांना शिवाय देण्यापेक्षा. आणि मग आम्ही सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे असं मला वाटतं. राणी दुर्गावती यांना गोंड प्रधान प्रचंड मानतात, हो पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये भील आहे, कोकणा, हो, कोकणी हो. हे जे लोक आहे, हो तर राणी दुर्गावतीची नावाची जी योजना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने राबवली, जी. तर हा आदिवासी समाजामध्ये फूट पाडण्याचा काही प्रयत्न आहे? सर आता आम्ही राहुलजींशी जेव्हा भेटलो ना, आम्ही तुम्ही जो विषय विचारला, त्यांनी म्हटलं की आदिवासींची लिडरशिप ही भक्कम झाली पाहिजे असं राहुलजींचं म्हणणं होतं. मी म्हटलं त्यांना, सर म्हटलं आम्ही जरी आदिवासी असलो तर हे आरक्षणाच्या धोरणामुळे आणि काँग्रेसच्या मेहरबानीमुळे म्हटलं आमचं अस्तित्व आहे का नाही. तर काँग्रेस आमच्या सोबत आहे, घटना आमच्या सोबत आहे, कायदे आमच्या सोबत आहे. आणि म्हणून आमचं अस्तित्व, आमचं नेतृत्व जर विकसित करायचं असेल तर SC, ST, VJ, NT, OBC, मायनॉरिटी या सगळ्या लोकांना आम्ही सोबत घेऊन चाललो पाहिजे. या लोकांच्या सहकार्याशिवाय, या लोकांच्या प्रेरणेशिवाय, या लोकांच्या अस्तित्वाशिवाय आम्हाला सुद्धा पुढे जाता येत नाही. अशा प्रकारे स्पोर्टमन स्पिरिट ठेवून आम्हाला पुढे जायचं आहे. तर त्यांनी ते कबूल केलं. काँग्रेस याबाबत आदिवासी समुदायामध्ये राष्ट्रीय स्तरावरती आदिवासी समुदायाला नेतृत्व देईल का? त्यांची तीच मागणी होती की बोले देश म्हणजे नॅशनल लेवल पे कोई तो भी ऐसा एक लीडर होना की जो सगळ्या लोकांचं नेतृत्व करू शकेल. अक्षरशः काय होतं का आम्ही पहिल्यांदा, दुसऱ्यांदा निवडून आलो, तिसऱ्यांदा निवडून आलो की मग कळत लोकांच्या मनामध्ये एक अँटी इन्कम्बन्सी येते किंवा थोडीशी नाराजी येऊ शकते. आणि मग त्याहीपेक्षा जसजशी तुमची वैयक्तिक प्रतिमा विकसित होत जाईल तसतसे तुमचे स्पर्धक देखील वाढत जातात, तुमच्याविषयीची जेलसी किंवा जळाऊ प्रवृत्ती देखील निर्माण होत जाते. आणि म्हणून जसजशी लिडरशिप डेव्हलप होईल, कशाला माझ्याच राज्यामध्ये, माझ्या देशामध्ये, माझ्या विदर्भामध्ये मागच्या वेळेस BJPच्याच काही लोकांना तिकीट नव्हतं मिळालं. नागपूरचे एक आमचे मित्र आहे, त्यांना तिकीट नव्हती मिळाली. इकडे मुंडे साहेबांची मुलगी आहे, तिच्या सुद्धा. अशा प्रकारे राजकीय जेलसीपोटी काही लोकांच्या अस्तित्वाला बाधा पोहोचण्याची दुर्दैवी राजकीय मानसिकता आहे ना, ही संपली पाहिजे. राष्ट्राचं काँग्रेसच्या बाबत जर बघितलं तर राष्ट्रीय स्तरावरती वसंत फुलके हे काँग्रेसचे आदिवासी समुदायाचे नेतृत्व करते असतील का? मी स्वतःला कमी लेखत नाही, पण मी ओव्हर कॉन्फिडन्स माझा नसतो किंवा मी ओव्हर एस्टिमेट करत नाही. माननीय मोदी साहेबांच्या काळातच मला संधी ती मिळाली होती इंडियाच्या स्तरावरची. कदाचित ती मिळाली असती तर मला एक्सपोजर मिळालं असतं. आज मी 2 मिनिटांमध्ये राहुलजींसोबत छानपैकी इंटरॅक्शन करू शकलो, मला काय सांगायचं ते मी सांगू शकलो. तेव्हा एक्सप्रेशन पॉवर जी आहे ना, एक्सप्लेनेशन पॉवर जी आहे ना, ही ज्याच्याकडे असेल इट इज टू बी सेलिब्रेटेड बाय द पार्टी. पार्टीमध्ये सुद्धा छानपैकी पोझिशन मिळाली की एक्सपोजर मिळतं. आणि जर मला जर माझ्यासारखा एक आदिवासी माणूस किंवा कोणीतरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्टेजवर जाऊन जर मी सहज बोलू शकत असेल तर मला देशपातळीवर सुद्धा जायला काही अडचण नाही. पण मी काही कोणाचा स्पर्धक नाही आणि मला कोणाला थांबवून मला काही पुढे जायचं नाही. वसंत फुलके हे प्राध्यापक आहेत, हुशार आहेत काँग्रेसमध्ये. या कारणाने त्यांचं काँग्रेसमध्ये खच्चीकरण होत आहे. कारण अनेक नेत्यांच्या बाबत असे काही मध्यंतरी स्टेटमेंट्स किंवा काही कारवाया दिसून आल्या की त्यांना जाणीवपूर्वक निवडणुकांमध्ये पराभूत केलं जातं, निवडणुकांमध्ये त्यांचं काम केलं जात नाही, अशी काही प्रकरणं घडली आहेत. या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं? माझं जे काही वैयक्तिक दुखणं असेल इलेक्शनच्या संदर्भात मी हायकमांडकडे सादर केलं, पण मी कोणाच्या विषयीचा असा दुराग्रह, कोणाच्या विषयीची वैमनस्याची भावना मी स्वीकारत नाही. कारण त्यांनी नसन मदत केली, मी विचार हा करतो की त्याचं ते मत आहे, त्याची ती प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, कोणाला द्यायची की नाही द्यायची हे त्यांनी ठरवायचं. आणि म्हणून मी कधीच रागावत नाही, चिडत नाही. वाईट वाटते मला, कारण तिसऱ्यांदा हारल्याच्या नंतर दुखणं वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण अक्षरशः मी खूप सकारात्मक भूमिकेने वागतो. आणि म्हणून मी कधी माझी कवी मला सांगतात डरव मत. जेव्हा मी एक स्टेटमेंट करणार, शिक्षणाच्या संदर्भात मी स्टेटमेंट करणार होतो की मला कोणातरी खूप सुंदर निर्णय घ्यायचे मुलांसाठी, पण मला मॉरल सपोर्ट पाहिजे असं वाक्य कुठेतरी माझ्या ग्रेसाने वाचलं होतं. आणि मग त्यांनी रात्रीच्या वेळेस 7:30-8ला फोन केला, प्रोफेसर क्या चल रहा बोले. सर कुछ नाही सर, ग्रेस बोलतो म्हणाले. तुम्ही कशाला घाबरता म्हणे, अख्खा कविवर्ग तुमच्या पाठीशी आहे म्हणाले, पण 2 वेळ पाठ करून घ्या म्हणते मी. असं कोण? गुरु आहे. येस. तर त्यांनी तिथून मला फोन केला. म्हणून सर काय सांगा म्हटलं, लिहून घेतो सर. ते म्हणाले की सुन्न देखणा चेहरा माझा बिगुल मुखातून वाजे, सुन्न देखणा चेहरा माझा बिगुल मुखातून वाजे, पराभवाच्या पर्वांमध्ये जसे उजळती राजे. तेव्हा पराभव होतो ना, तेव्हा तो उजळून निघत असतो माणूस. आणि म्हणून या संदर्भात मी कधी म्हणतो, कधी घरचे लोक सांगतात सोडून द्या, तुम्हाला लोक मदत करत नाही वगैरे. तिला सांगितलं मी घरी समजून की म्हटलं मला अजूनही मला पहाटेचे स्वप्न पडत आहे.
अजूनही मला मला पहाटेचे स्वप्न पडत आहेत, मी थोड्याशा अंधाराने हताश होत नाही. आणि अजूनही मला वसंताची चाहूल लागलेली आहे, मी थोड्याशा पानझडीने उदास होत नाही. मी अजूनही सुंदर स्वप्न उराशी बाळगून आहे. ऊर्जा येते कुठून आपल्याला नेमकी? ऊर्जा आपल्यासारखे सन्मित्र मला भेटलेले आहे. आपण कधी भेटतो, चल सर आगे बढो, मी स्पीडअप होतो. रनिंग करणाऱ्या माणसाला जर अरे चलो बस थोडीशीच राहिले, चलो आगे बढो, चलो आगे बढो. माझा संपूर्ण समाज माझ्या पाठीशी, समाज म्हणजे माझा समाज नाही, अख्खा भारतीय समाज माझ्या पाठीशी आहे, की जो मला प्रेरणा देतो, प्रोत्साहित करतो, आणि म्हणून मी पुढे धावत असतो. सर, आदिवासी समाजातील काही क्रांतिकारी होते, तुम्ही ओळखत असाल, राघोजी भांगरे, हो सर, बाबूरावजी शेळमाखे, हो, रेंग्या करकू, ज्यांनी तंट्या मामासोबत Yes, जे yes. इंग्रजाच्या विरोधात लढाईत उतरले. हो. तर अशा क्रांतिवीरांची जी क्रांतीची गाथा आहे, जी. तुम्ही शिक्षण मंत्री या नात्यानं अभ्यासक्रमात किंवा याच्यात तुम्ही का आणली नाही? सर, अभ्यासक्रमात आणताना मी स्वतः ती तर नाहीच आली, पण काही नको ते लेख यायला लागले होते. मग मी स्वतः बघतो, कारण प्रकाशनपूर्व ज्या प्रती आहे ना, त्या शिक्षण मंत्र्याला हे लोक दाखवतीलच असं नाही, की माझ्या देशाच्या लोकशाहीचं महाकाव्य जे आहे ना, त्याची जी प्रास्ताविका आहे, हे आम्ही भारताचे लोक आहे का नाही, सार्वभौम प्रजा म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, हे जी प्रिएम्बल आहे ना, हे प्रिएम्बल मात्र पहिलीपासून तर 12वीच्या सगळ्या पुस्तकांच्या पहिल्या पेजवर मला छापता आली. आपण पाठ्यपुस्तकांमध्ये जे काही आज आपल्याला प्रियांबल दिसून येतं, तो निर्णय आपल्या मी स्वतः घेतलेला आहे. हो, अक्षय सहज चर्चा झाली होती आमची. इजड खोब्रागडे ना, ते CEO होते झेडपीला, तर त्याने ती योजना एका ठिकाणी राबवली. अरे हे तो बहुत अच्छा आहे. लगेच ती मी स्वीकारली, कारण मी कुठल्याही माणसाने चांगली सूचना केली, माझ्या लहानशा शेंबड्यापर्यंत 4 वाक्य चांगले सांगितले, ते मी लिहून ठेवत असतो, आणि ही मग अंमलात आणली मी. आता ज्या योजना समजा आदिवासी विभागामार्फत चालू आहे, जी. त्या कम्प्लिटली 100% समाजापर्यंत पोहोचत नाही. नाही, तर हे सतत चालू होतं, हे काँग्रेसच्या वेळेस सुद्धा होतं, भाजपच्या वेळेस. तर आपण या दोन्ही वेळेस जे आता आलं, तर तुम्हाला या दोन सरकारमध्ये काय असं वाटतं की ह्या योजना कशा प्रकारे प्रभावीपणे राबवल्या जाईल? विजय सर, माझं एक म्हणणं आहे की ह्या सगळ्या योजना भाराभार योजना करण्यात, बऱ्याचशा योजना लुटण्यासाठी शिल्लक आहे. आदिवासींकडे पैसा कमी नाही आहे. 15-16 हजार करोडचं बजेट आहे, नियतवे, तरतूद आणि खर्च. तर मी 1995 पासून अभ्यास केलेला आहे. 95 सालापासून बघितलं म्हणजे नियतवे आहे एवढा 17,000 करोड रुपये आदिवासींसाठी दिले गेले. नियतवे देखील बऱ्याबर 8-10 हजार कोटी ठेवलेले आहे. पण खर्चाचे आकडे जेव्हा पाहतो ना, तर खर्च होत नाही. अशा ठिकाणी खर्च ठेवायचा की जिथे फॉरेस्टचा ऑब्स्टॅकल आहे, क्लिअरन्सच नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या नकली योजना ज्या आदिवासी विकास विभागात राबवल्या जात आहे, की राबवल्या जात नाही, लोकांना पैसाच मिळत नाही. म्हणून सगळ्या योजनाचं पुनर्मूल्यांकन झालं पाहिजे, पुनर्परीक्षण झालं पाहिजे, आणि सुलभ पद्धतीनं सहज लोकांना त्या योजनेचा फायदा घेता येईल अशा सुंदर सुंदर योजना असल्या पाहिजे. 50च योजना पुरेशा आहेत म्हणून ती सूचना केली होती मी. तुम्ही शिक्षण मंत्री असताना सर्व शिक्षा अभियान राबवलं सर. आता असंख्य गावात तुमच्या काळात सर्व शिक्षा अभियानाच्या ज्या बजेटमधून किंवा निधीमधून षटकोनी खोल्या तयार झाल्या. हो. तेव्हा बिल्डिंग नव्हत्या, जिल्हा परिषदच्या शाळा कमकुवत होत्या, त्या षटकोनी खोल्या खूप कामात आल्या. परंतु आता विद्यार्थी नसल्याच्यानं पुन्हा त्या ओस पडल्या. आता सर, ग्रामीण भागातल्या लोकांचं शिक्षण राहिलं नाही. आता नवीन मी पाहतो आहे तिथे सरळ दिलं की प्राचीन सनातन ज्ञान, अध्यात्म आणि मोक्ष गृहीत धरून अभ्यासक्रमाचा पॅटर्न ठरवला गेला असेल, तर सामान्य माणसाला आता कावड यात्रा सुरू करण्याशिवाय किंवा काही अभ्यास नका करू, बेलाचं पान घ्या, सहदात टाका आणि उछाखाली झोपून छान अभ्यास करायची करणं, अशा प्रकारची निर्बुद्ध विचारसरणी किंवा अवैज्ञानिक विचारसरणी जर पुढे येत असेल, आणि या सगळ्या अवैज्ञानिक विचारसरणीला देवधर्माच्या नावावर जर लोक बळी पडत असेल, तर ही सगळ्यात मोठी लोकशाहीतली शोकांतिका असेल. आणि म्हणून ज्ञानाशिवाय ज्ञान म्हणजे तरी काय, चांगलं काय आणि वाईट काय, खरं काय आणि खोटं काय, योग्य काय आणि अयोग्य काय, हे जाणून घेण्याची तात्विक क्षमता म्हणजे शिक्षण आहे. त्याला आपण डिसिसिव्ह पॉवर म्हणतो ना, हा माझ्या लोकांमध्ये यायचा असेल तर आदिवासींना सक्तीचं दर्जेदार आणि मोफत शिक्षण दिल्याच गेलं पाहिजे, कारण आपण तो कायदा केलेला आहे. हे जर करत असेल माझे राज्यकर्ते तरच हे लोक शिकतील, अन्यथा सगळ्यात जास्त बॅकलॉग जो आहे ना, हजारो पदं रिक्त आहे पण आदिवासींचे भरले जात नाही. तेव्हा अशा प्रकारे मानवतेच्या नावाखाली आणि इनह्युमन ट्रीटमेंट त्यांना मिळत असेल तर ही शोकांतिका आहे. म्हणून त्यांचं दुखणं लोकांसमोर मांडण्यासाठी मी हा पदभार स्वीकारलेला आहे. आपण शिक्षण मंत्री असताना मार्च 2006 मध्ये शिक्षण प्राथमिक स्तरावरती इंग्रजी शिक्षण अनिवार्य करण्यात आले होते. तर या अनुषंगाने सर आपला कोणता हेतू होता की शिक्षण प्राथमिक स्तरावरती इंग्रजी शिक्षण यावं, कारण आज पार्श्वभूमी चालली आहे की हिंदी सक्ती केली जाते, तर आपला हेतू नेमका काय होता? अक्षय सर, माझी विनंती या राज्यकर्त्यांना आहे, कोणताही निर्णय घेताना मी सुद्धा सेकंड लेवल मॅथमॅटिक्स सुरू केलं होतं
अचानक नाही केलं. सगळ्या गुणवंत लोकांना एकत्र केलं होतं. पुणे, औरंगाबाद आणि नागपूर इथे मी मिटिंग घेतल्या, जाणत्या लोकांना विचारलं. म्हणून कुठल्याही राज्यकर्त्यांना निर्णय घेण्यापूर्वी ज्या निर्णयाचा साकल्याने विचार केला पाहिजे, तो विचार होत नाही. आणि म्हणून इंग्रजी याच्यासाठी आवश्यक आहे. मी मराठी, हिंदी या भाषेच्या अट्टहासात गुंतण्यापेक्षा इंग्रजी ही जागतिक भाषा आहे, ती ग्लोबल लँग्वेज आहे. आणि मग जगामध्ये मी दिल्लीला गेल्याच्या नंतर मंडळ सर तिथे इंग्रजी बोलल्याशिवाय मला शिक्षित समजतच नाही. आणि म्हणून जर तुम्हाला अख्खं जग आता एकत्र आलेलं आहे, या जगाच्या स्तरावर जर तुम्हाला अभिमानाने गर्वाने जर पुढे जात असेल तर इंग्रजीशिवाय बिलकुल पर्याय नाही. मला मराठी शिकवणारे ती इंग्रजी शिकवतात पोराला, कारण सिनियर कॉलेजला प्रोफेसर चटकन लागतो तो. ज्यांनी मला मराठी शिकवलं ते मात्र स्वतःच्या मुलाला इंजिनियर करतात, कारण मार्केट त्यांना माहीत आहे. माझी विनंती माझ्या महाराष्ट्राला, माझ्या देशातल्या लोकांना आहे, तुमच्या कोणत्याही भाषा बोली शिका तुम्ही, कारण विविध भाषा शिकल्या तर तुमची भाषा समृद्धच होते. परंतु मी मात्र नंबर 1ची प्रायोरिटी इंग्रजीला देण्याशिवाय बिलकुल पर्याय नाही. तुम्हाला शक्तीने सांगतो, मी माझ्या पाथवेज टू ग्रेटनेस, मी APJ अब्दुल कलाम माझा सगळ्यात आवडता माझा लेखक आहे. इतकी सुंदर लँग्वेज आहे. शिक्षक कसा असला पाहिजे, राज्य हे देतो नाही, यूथ कसा असला पाहिजे, टीचर कसा असला पाहिजे, मेडिकल ऑफिसर कसा असला पाहिजे, IAS ऑफिसर कसा असला पाहिजे, हे पुस्तक इतकं अप्रतिम आहे. मी माझ्या आयुष्यासोबत म्हणजे उषासोबत नेहमी ठेवतो. हे 2-3 पुस्तकांना प्राचार्य शिवाजीराव भोसले आणि APJ अब्दुल कलाम, निर्मल कुमार फडकुले, बाबासाहेब आंबेडकर ही सगळी मोठी मोठी मंडळी माझ्या आजूबाजूला मी सोबत ठेवतो. परिणामी वसंत पुरके प्रचंड मोठ्या दुर्दम्य आत्मविश्वासाने अख्ख्या महाराष्ट्रभर नाही, मी देशात कुठल्याही कोपऱ्यावर जाऊ शकतो. हिंदी का आवश्यक नाही सर? आपण कारण नुकतंच हिंदी सक्तीचा प्रश्न चाललेला होता महाराष्ट्रामध्ये. शालेय शिक्षणामध्ये हिंदी का नाही? अक्षय भैया, शालेय शिक्षणात आहे ना, घाई करायची गरज नाही. 5वी पासून मी हिंदी शिकलोच ना. त्रिभाषा सूत्र हे महाराष्ट्रामध्ये आहेच. पण हिंदी, हिंदुस्थान आणि हिंदू धर्म अशा प्रकारचं नको ते समीकरण, नको ते सूत्र जर तुम्हाला लोकांना लागायचं असेल, त्या बॅड इंटेन्शनपोटी हिंदी आणू नका. कारण मी कुठे जरी गेलो हिंदी शिकतो आणि म्हणून मी तिकडे लोकांना इंटरॅक्शन करू शकतो, पण अट्टहासापोटी नको. जनगणमन तुम्हाला आवडत नाही, पण वंदे मातरम का आवडते? कारण संस्कृतमध्ये आहे. म्हणून असा अत्यंत संकुचित भूमिकेतून येणारा जो तो विषय आहे, त्या बॅड इंटेन्शनने तुम्ही आणू नये. हिंदीला माझा विरोध नाही, उर्दूला विरोध नाही. मेरा आज मैं इतना बुलंद है की पराये छोलों का डर नाही. उर्दू आवश्यक आहे का नाही? म्हणजे मोठा आणि लहानचा कधी कधी भांडणं होतात ना आमचे. सिनियर आहो मी, ते ज्युनियर आहो. एक शिमड पोरग मला म्हणायला लागलं, अरे अखल की उम्र से निस्बात हो जरूर तो नाही. अरे बाल फसलो की तरह धूप में भी पक सकते हैं. लहानशा मुलाची गुणवत्ता आणि सिनियर माणसाचा अनुभव, ह्या दोन्ही गोष्टी एक आवश्यक आहे. उर्दू आहे, मराठी आहे, हिंदी आहे. मला संस्कृत आवडते, मला उर्दू आवडते, आहे ना. यत्र योगेश्वरा कृष्ण यत्र पार्थो धनुधरा तत्र श्रीर विजयोर भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. चांगलं वाटते ना, माझी शिकवताना मजा वाटते ना. हिंदी आहे, इंग्रजी आहे, मराठी आहे, उर्दू आहे, ह्या सगळ्या भाषा अत्यंत महत्त्वाच्या आहे. आणि म्हणून माणसं शिक्षित झाल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या पद्धतीनुसार भाषा शिकली पाहिजे. याच निमित्ताने सर, आपण शिक्षण मंत्री असताना एक निर्णय घेतला होता आपण, शिक्षण सेवक जो 3 वर्षासाठी असेल शिक्षण सेवक, आणि त्यानंतर तो परमनंट होईल. परंतु आता याच शिक्षण सेवकांचे आंदोलन होत आहेत आणि त्यामध्ये आपल्याला दोष दिला जातो की शिक्षण सेवक 3 वर्ष 3,000 रुपयावरती काम करतोय. हे चुकीचं धोरण नव्हतं का? अक्षय, मला आपण थोडासा पुन्हा साकल्याने विचार करू. सेवक भारतीय राज्यघटनेमध्ये 1911 नावाचे एक कलम आहे. राज्यकर्ते हे काही लोकांचे पैसे लुटण्यासाठी जन्माला आले नाही, ते या देशाचे सेवक आहे. मी देखील कोण आहे? सेवक आहे. माझ्या शिक्षकांना तुमचं सर्व्हिस बुक मागता ना तुम्ही, काय मागता? सर्व्हिस बुक म्हणजे काय मराठीमध्ये? सेवा पुस्तक. सेवा पुस्तिका. म्हणजे तुम्ही सेवा केली आहे ना. पण मी माझ्या शिक्षकांचा हेतू, त्यांच्या मनातला गैरसमज दूर असा केला, तुम्ही 3 वर्षे चिंता नका करू. कारण सरकार पदच भरणार नव्हतं त्यावेळेस. पण मी विचार हा केला की माझा एकही विद्यार्थी शिक्षकांच्या अध्यापनापासून वंचित राहता कामा नये. आणि म्हणून या सगळ्या शिक्षकांनी एकत्र बोलावलं. मी कायदा केला महाराष्ट्रामध्ये शिक्षण सेवक हे. मी आज छोटंसं अमेंडमेंट बिल आणलं. सुधीर मुनगंटीवार बोलायचं की नाही बोलायचं, कसं बोला, 1-अर्धा तास ती चर्चाच करत राहिले. मी स्पीकर आणि विलासराव देशमुखांना सांगून ठेवलं, सर मला ही कायदेशीर बाबा केली पाहिजे बरं. शिक्षक खूपच माझ्यावर नाराज झाले. मला हुशारी करू नका, नाहीतरी सरकार काही पदं भरणारच नाही. सरकार पदं भराल तर कारण मी 150-200 कोटी सरकारचे वाचवले. आणि त्यानिमित्तानं म्हणून तुमची 3ऱ्या वर्षाची पहिली सही झाली की तुम्ही परमानंट होता ना, तुम्ही कन्फर्म झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला नोकरीही मिळाली, सरकारचे पद भरणार होते, पदही भरल्या गेले. आणि सेवक पद बदलता येईल, प्रोफेसर म्हणता येईल तुम्हाला. नावात काय शेक्सपियर का व्हॉट सिनोनिम, नावात काय आहे, पण तुम्हाला पैसा मिळत आहे, तुम्हाला कन्फर्म जॉब मिळत आहे.
तेव्हा मी स्वतः पुढाकार घेतला आणि शिक्षण सेवक योजना, मला शिक्षकांनी शिव्या जर दिल्या तरी चालेल, पण हे आवश्यक होतं. आता काही दिवसापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी असं म्हटलं की आपण जरी हिंदू आहो म्हणे, पण आपण खरे मूल निवासीच आहोत, आपण आदिवासीच आहोत. तर आता BJPचे विचार बदलत चालले, त्यांना खऱ्या अर्थानं ते समजायला आलं. त्यांचे विचार नाही बदलून राहिले, ते धूर्त आहे. त्यांना प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं माहीत आहे, कोणत्या क्षणी काय बोलायचं हे चांगलं ते ठरवतात. आणि म्हणून मूळ आपणच राहो. मूळ हे नाही आहे, सुप्रीम कोर्टाने सांगितलं की या देशातला प्रथम नागरिक, मूळ नागरिक हा आदिवासी आहे, आणि तरी त्यांना वनवासी म्हणतात. म्हणजे वनातच राहायचं का? RSSच्या लोकांनी आणि BJPच्या लोकांनी नव्हे, काँग्रेसच्याही लोकांनी ठरवलं पाहिजे की जर काँग्रेसचा आणि BJPचा मानवता हा जर विषय असेल ना, का सबके लिए खुला आहे असेल ना, तर सगळ्याच समाजातल्या लोकांना सन्मानाची, प्रतिष्ठेची, इथे काय व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता आहे ना, दर्जाची आणि संधीची समानता आहे ना. आणि म्हणून ज्याची ज्याची जशी जशी गुणवत्ता असेल त्याच्या त्या दर्जाचा आम्ही विचार केला पाहिजे. तो कसा असा होत नाही. म्हणून आमचे MC छागला म्हणाले, देशात सुप्रीम कोर्टाचे जज, की आता अक्षय आणि तुमचा आमचा काय संबंध आहे, पण तुम्ही एक इंटेलेक्च्युअल पर्सन्स आहात, तुम्ही जिनियस आहात, आणि म्हणून ह्या जिनियस आणि इंटेलेक्च्युअल माणसाची गुणवत्ता आम्ही संपूर्ण राज्यकर्त्यांनी शोधली पाहिजे, तिची बूज राखली पाहिजे. म्हणून MC छागला म्हणाले की मॅन मस्ट बी रिस्पेक्टेड ऑन अकाउंट ऑफ हिज मेरिट, नॉट ड्यू टू हिज कास्ट, कम्युनिटी अँड रिलिजन अँड इकॉनॉमिकल कंडिशन. कोणत्याही माणसाचं मूल्यमापन हे त्याच्या गुणवत्तेवरून झालं पाहिजे. आणि म्हणून विजू सर, अजूनही मी माझ्या प्राचार्याच्या खुर्चीवर, मी जरी कॅबिनेट मिनिस्टर झालो तरी त्यांच्या खुर्चीवर मी बसत नाही, कारण मला लोकांच्या मताने मी इतका मोठा झालो. आणि तो माणूस स्वतः विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, अभ्यास आहे, अध्ययन आहे, चाचणी आहे, अपिअरन्स आहे, इंटरव्ह्यू आहे, ह्या सगळ्या प्रकारचे अडथळे दूर करून त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याचा मला अनादर करायचा नाही. अनेक लोक कधीकधी आमच्या कलेक्टरच्या खुर्चीवर बसतात, हे बिलकुल शोभणारी बाब नाही. ज्याने त्यांनी आपापला प्रोटोकॉल, आपापला राजशिष्टाचार जपायचा आहे. मान हा काही मागून मिळत नाही, म्हणजे काय, रिस्पेक्ट इज कमांडेड, इट्स नॉट डिमांडेड. आणि म्हणून माझी विनंती आपल्याला हे आहे की आम्ही पहिले आहोत, दुसरे आहोत हे नाही, तुम्ही आम्ही सगळे एक आहोत. ही अशी एकतेची भूमिका RSSने घ्यावी, BJPने घ्यावी. आणि 3-3, 4-4 पोरं करा असं म्हणण्यापेक्षा हे खूप मोठे पोरं जे आहे या सगळ्यांना सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांचं उदाहरणतकण त्यांच्यात असलं पाहिजे. हिंदू आणि बुद्ध आणि हिंदू आणि ख्रिश्चन, हिंदू आणि ईसाई अशा प्रकारचा धार्मिक उन्माद जो निर्माण झालेला आहे, हा जरी थांबवला BJPने तरी आदिवासींना समाधान मिळेल. जगामध्ये मोदी साहेबांची लोकप्रियता प्रचंड वाढली. पंतप्रधान पदावर असताना आणि सुरुवातीपासून त्यांचे फॉलोअर्स वाढलेले होते. परंतु आता जेव्हा हे राहुल गांधीजींनी वोट चोरी आणली तेव्हापासून त्यांची लोकप्रियता ओसरत चालली असं तुम्हाला वाटतं? ही सुरुवातीलाच ओसरायला पाहिजे होती, कारण न खाऊंगा ना खाणे दूंगा. 2 कोटी आम्ही नोकऱ्या देणार, स्वामीनाथन समितीच्या आम्ही शिफारशी लागू करणार. अच्छे दिन आने वाले है. क्लीन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, आता सिटडाऊन इंडिया सुरू झालेला आहे. आता मर्जाव इंडिया त्यांच्या तोंडातून निघून नाही राहिलं. माझी विनंती आपल्याला ही आहे की काही लोकांना सर्व काळ मूर्ख बनवता येते, सर्व काळ काहींना मूर्ख बनवता येते, सर्व काळ सर्वांना मूर्ख बनवता येत नाही. म्हणून त्यांची प्रसिद्धी वाढली की काय मला माहीत नाही, पण ते धादांत खोटे बोलतात हे लोकांच्या लक्षात आलं. त्यानंतर 2 कोटी लोकांना नोकऱ्या नाही देऊ शकले. त्यानंतर नोटबंदीसारखा अत्यंत वाईट निर्णय घेतला गेला की ज्याच्यामुळे संपूर्ण 25,000 तरुणांनी नोकऱ्या मिळत नाही म्हणून आत्महत्या केलेल्या आहे. माझ्या शेतकऱ्यांना काय पाहिजे होतं? फक्त MSP पाहिजे होतं ना, मिनिमम सपोर्ट, किमान आधारभूत मूल्य पाहिजे होतं. काय मागणी होती त्यांची? पण 770 लोक मारले गेले तरी माझ्या देशातल्या राज्यकर्त्यांना घाम कसा फुटत नाही, द्रवत कसे नाही. म्हणून तुम्ही पॉलिटिकल सायन्सचे असाल कदाचित, तर माझा प्लेटो म्हणाला किंग शुड बी फिलॉसॉफर अँड फिलॉसॉफर शुड बी किंग. राजा हा तत्ववेत्ता असला पाहिजे, तो विचारी असला पाहिजे, तो विवेकी असला पाहिजे. म्हणून नेतृत्व हे निर्दोष पाहिजे, निर्भीड पाहिजे, नंतर निसंशय पाहिजे, ते निर्मळ पाहिजे आणि त्याहीपेक्षा लोकांची भावना समजून घेणारा संवेदनशील माणूस पाहिजे, मातेची ममता असलेला पाहिजे. म्हणजे राहुल गांधींच्या खांद्यावर नको कोणी. आता परवा RSSचे पोरं आले होते त्यांच्या इथे यात्रेमध्ये आहे ना, बिहारमध्ये. ते सगळे पोरं चिडून आले तरी त्यांनी थांबवलं. बोलो आप क्या बोलना है, असे हे करतात का? म्हणजे माझ्या काँग्रेसच्या लोकांना यांनी निमंत्रित केलं, आपल्या देवेंद्र फडणवीस यांनी कळमला, कारण ती बिल्डिंग मी बांधली, बोलावलं आणि पोलिसमध्ये डांबून ठेवलं. असं नाही करायचं. प्रसिद्धी वाढली. हा नाही विजू सर, काळाच्या ओघामध्ये पतना वाचून नच उत्थापन,
प्रत्येकाच्या आयुष्याला एक छानपैकी एक चढ असतो, थोडासा उतार असतो, पुन्हा चढ असतो, चालत राहतात. त्यावेळेस प्रसिद्धी मिळाली, आम्हाला कमी मिळाली सर. आता आमचे राहुलजींचे दिवस आहे. सर, आपण क्रीडा मंत्री होतात, युवा कल्याण मंत्री होतात, जी. अशा वेळी आपण एक विशेष म्हणजे महाराष्ट्राला आणखी एक चांगली गोष्ट की आपल्याला क्रीडा क्षेत्रामध्ये चांगली आवड आहे लहानपणापासून, आणि यामध्ये आपण अनेक क्रीडामध्ये स्पर्धांमध्ये सुद्धा भाग घेतला. या अनुषंगाने आपण क्रीडा मंत्री असताना जी काही धोरणं घेतली आहेत, तर त्यावेळी आपण क्रीडा संस्कृती महाराष्ट्रामध्ये संवर्धन होण्यासाठी कोणकोणती पावलं उचलली आहे या संदर्भात? अक्षय सर, या देशाचा म्हणजे अख्ख्या दुनियेमध्येच युवकांचा देश म्हणून भारताचं वैशिष्ट्य आहे. फार मोठ्या प्रमाणात युथ आपल्या देशामध्ये आहे. आणि योगायोगानं मला देखील सगळ्याच खेळांच्या विषयीचं प्रचंड मोठं आकर्षण निर्माण झालं. BEdला नंबर न लागल्यामुळे मी एका बायफोकल कोर्समध्ये ॲडमिशन घेतली की जिथे PT उषा आमच्या समोर धावली. ग्राउंड मला करता आलं. मी निर्णय असे घेतले की खेळाच्या विषयी संपूर्ण भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जर प्रचंड मोठं अट्रॅक्शन निर्माण झालं, मी या मताचा आहे की आरोग्य खात्यावर खर्च करण्यापेक्षा सर्वात जास्त खर्च स्पोर्ट्सवर केला पाहिजे. रनिंग आहे, जम्पिंग आहे, थ्रोईंग आहे, कबड्डी आहे, खो खो आहे, कुस्ती आहे, व्हॉलीबॉल आहे, लांब उडी आहे, उंच उडी आहे, बास्केटबॉल आहे, बेसबॉल आहे, सॉफ्टबॉल आहे, रेसलिंग आहे. ह्या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहित करणं गरजेचं आहे. पण माझा शिक्षक वर्ग जो होता, तो शिक्षक वर्ग फक्त टुर्नामेंट आली की फक्त खेळवायचा आणि मग सोडून द्यायचं. मग मी विचार हा केला की माझा खेळाडू हा 5वी पासून 6वी पासून 1ली पासून का ना तो कंटिन्यूस ग्राउंड राहिला पाहिजे. मग त्याच्यामुळे प्रलोभन काय, अट्रॅक्शन काय, तर मला खेळाच्या भरोश्यावर त्याला नोकरी मिळते हा मेसेज गेला पाहिजे, आहे की नाही. आणि म्हणून मी विचार हा केला की स्टेट लेवलवर जे एखादा मुलगा आला असेल, व्हॉलीबॉल आहे, खो खो आहे, कबड्डी आहे, तर याच्यामध्ये स्टेट लेवलला आला की त्याला 5% नोकरीमध्ये त्याला आरक्षण मिळालं पाहिजे देशामध्ये. येस, मी स्वतः निर्णय घेतला. देशाच्या पातळीवर पहिलंच राज्य आहे की ज्या राज्यामध्ये स्टेट लेवलला गेलं त्याला 5% नोकरी मिळते. सोलापूरची माझी एक RFO इथे आली आणि समोरून जाताना सर म्हणजे मी तुमचं प्रॉडक्ट आहे, म्हटलं काय झालं, सर मी तुमच्या स्पोर्ट्सच्या 5% मी लागली आहे. आणि म्हणून त्याच्याही नंतर इंटरनॅशनल लेवलला जर एखादा खेळाडू गेला असेल तर त्याला देखील जॉब मिळाला पाहिजे. जर स्टेट लेवलला खेळलेल्या माणसाला जर क्लास 2 नोकरी मिळत असेल तर वरच्या नोकऱ्यांचं काय, IAS IPS होतच राहतात. पण मी विचार हा केला की जागतिक स्तरावर जर एखादा खेळाडू गेला असेल आणि त्यांनी जर पोझिशन लागली असेल तर त्याला देखील डायरेक्ट क्लास 1ची नोकरी मिळाली पाहिजे. आणि म्हणून तेजस्विनी सावंतची पहिली क्लास 1ची ऑर्डरची सही मी स्वतः वसंत पुरकेने केली. आणि त्याच्यामुळे कुठली विजू सर इंटरव्ह्यू सुद्धा नाही, एकदा तिकडे पोझिशन लागली की विदाऊट एनी इंटरव्ह्यू दे विल बी सिलेक्टेड ॲज अ क्लास 1 ऑफिसर, असा तो निर्णय घेतला. आणि सततच मुलं आले पाहिजे ग्राउंडवर, म्हणून मी शिक्षण मंत्री असताना 25 मार्क्स बोनस दिले. मी राज्यस्तरावर जर त्याला पोझिशन लागली असेल तर त्याला म्हणजे एका गुणासाठी आपण क्लाससाठी मरमर करतो, वाटेल तसे वाममार्गाचे वापर करतो, वय चोरतो. म्हटलं ह्या पुराणाचं प्रोत्साहित करत असेल. आणि म्हणून मी स्टेट लेवल खेळणाऱ्या पुरांना तर त्याहीपेक्षा चांगली पोझिशन खेळणार म्हणून 10वी आणि 12वीला 25 मार्क्स बोनस देण्याचा पहिला निर्णय आपण घेतला. एक सर, त्यामध्ये आपला एक परत निर्णय होता की शालेय पाठ्यक्रमामध्ये शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव यांना दाखवलं जातं, परंतु आपण ते काढून त्याऐवजी शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून जिजाऊंना त्यामध्ये नमूद केलं. हा आपला एक निर्णय होता. तर या निर्णय घेण्यामागचा आपला हेतू काय? अक्षय सर, मी काही इतिहासाचार्य नाही, परंतु आपल्या देशामध्ये जे गतानुगतिकत्व आहे ना, कोणीतरी सांगून दिलं ते स्वतः आंधळेपणाने घेऊन चालायचं, ही भावना नसली पाहिजे. म्हणून माझा महाराष्ट्र म्हणा किंवा देशातला माणूस चोखंदळ असला पाहिजे, सत्य जाणून घेऊन पुढे चालणारा पाहिजे. म्हणून दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरंच गुरु होते का? मी कॉन्फरन्सेस लावल्या, सगळ्या इतिहासाचार्यांना मी सगळ्यांना बोलावलं. म्हटलं एवढंच म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंना सुद्धा आम्ही बोलावलं, हजारो पत्र पाठवले. म्हणजे या मी म्हणजे तज्ज्ञ नाही, पण मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचे दादोजी कोंडदेव हे गुरु होते याच्यासाठी एक छोटासा सबळ पुरावा मला दाखवा. मी पुण्याला मिटिंग घेतली, औरंगाबादला घेतली, नागपूरला घेतली, कोणीही आलं नाही. सगळे लोक जे आले ते म्हणजे ते दादोजी कोंडदेव त्यांचे गुरु नव्हतेच. आणि म्हणून कोणीही पुरावा सादर न केल्यामुळे तो पुरस्कार मी रद्द केला. कोणीही माझ्याविषयी पत्र पण पाठवलं नाही, निषेध पण नोंदवला नाही, कारण ते सत्य होतं. आणि म्हणून तो निर्णय घेतला, तो अख्ख्या महाराष्ट्राने मान्य केला. आदिवासी समाजातील क्रांतिकारी राघोजी भांगरे, बाबारावजी शेळमाके, तंट्या मामासोबत रेंग्या कोरकू जे होते, तर यांची जे क्रांतीची गाथा आहे
जी. ती नुसतं आदिवासी समाजापुरती मर्यादित न राहता अन्य समाजामध्ये आली पाहिजे. तसं एखाद्या वेळेस शासनात त्यांची नोंद असली पाहिजे, तशी त्यांची क्रांतीची गाथा एखाद्या अभ्यासक्रमात आली पाहिजे, असं तुम्हाला वाटतं? बिलकुल आली पाहिजे सर. आपण जो प्रश्न विचारतो त्याच वेळेस मी देखील म्हटलं की बिरसा मुंडाच्या नावाने त्याचा जन्मदिवस आपण महाराष्ट्रात साजरा करू. तो मान्य नाही झाला. त्यानंतर घरकुल योजनेला सुद्धा आम्ही राणी दुर्गावतीच नाव द्यायचे प्रयत्न केले. राघोजी भांगरे फार मोठा क्रांतिकारक. विजू सर, या माझ्या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये केवळ 1942चा नाही, त्याच्याही पूर्वी त्यांची जल आहे, जंगल आहे, जमीन आहे, त्यांचा एरिया आहे, त्यांची घरकुल आहे, त्यांची जमीन हिरावून घेण्याचे पाश्चात्यांकडून खूप प्रयत्न झाले. पण दादोजी भांगरे आहे, श्यामागोमा आंध आहे, एक पारधी समाजाचा आहे. म्हणून ह्या सगळ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. म्हणून मी विचार हा केला की मी कोरोनामध्ये आजारी होतो. म्हटलं पण नाहीतरी 49 लाख लोक माझे कोरोनामध्ये गेले. पण ह्या लोकांच्या म्हणजे 25 वर्षाचे हे लोक, वीर बाबुराव शेडमाके या आपल्या चंद्रपूरचा माणूस, त्यांनी सुद्धा 2-2, 3 म्हणजे 100 एकर जमीन लोकांसाठी दिली. इंग्रजांशी प्रचंड संघर्ष केला. पहिल्यांदा पकडला नाही, मारले गेला तो. आणि त्याच्याही नंतर मग त्याला त्याची आत्या लक्ष्मी तिनं मात्र त्याच्याशी फितुरी केली इंग्रजांसोबत आणि म्हणून त्याला पकडून दिलं. तर या लोकांचा स्वातंत्र्याच्या प्राप्तीमध्ये प्रचंड मोठा वाटा आहे. आणि म्हणून यांच्या विचारांना लोकांपर्यंत नेण्याचं काम जर मला करायचं असेल तर म्हणून मी वीर बाबुराव शेडमाकेंच्या नावाने एक प्रबोधिनी सुरू केलेली आहे. आपल्यासारखे लोक तिथे बोलवायचे आणि आदिवासींचं जगणं कसं, आदिवासींचे ट्रॅडिशन्स काय, कस्टम्स काय, त्यांचं जीवनस्तर कसं आहे, त्यांचं राजकीय भविष्य काय, हे सगळं जाणून घेण्यासाठी किंवा लोकांना कळवून देण्यासाठी मी ती प्रबोधिनी सुरू केली. पण भविष्यात जेव्हा केव्हा मला संधी मिळेल तेव्हा या लोकांच्या कर्तृत्वाप्रती आम्हाला कृतज्ञता बाळगावीच लागेल. कारण ज्याचा त्याचा इतिहास त्यांनीच लिहिला पाहिजे. यांनी ओळखल्याच्या सोंगा ढोंगावर कोणी किती विश्वास ठेवू, माझ्या भविष्याचं गीत मीच घुमवलं तर लोक ऐकतील. आणि म्हणून आदिवासींच्या क्रांतीवीरांचा जो इतिहास आहे तो लिहिणं सुरू आहेच, पण हा सुद्धा इतिहास अभ्यासक्रमातून आला पाहिजे. तो जर आला तर निश्चित लोकांपर्यंत जातील. विदर्भामध्ये गोंड राजाचे गड किल्ले होते. जी. गाविलगड आहे, हो, बल्लारशाह आहे, हो, कारंजाचा आहे. तर जो पुरातत्व विभाग आहे, पर्यटन आहे, हो सर, ज्या प्रकारे त्या गड किल्ल्यालंय त्याचं संवर्धन असलं पाहिजे तसं होताना दिसत नाही. त्यामुळे संस्कृती थोडी लोप पावत जाते, लोकांना त्याची माहिती होत नाही. तर याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? याच्यावरच खूप लोकांनी संशोधन पण केलेलं आहे. माझ्या आदिवासी बांधवांनी पण खूप संशोधन केलं, पण त्याला जे एक्सपोजर मिळालं पाहिजे ते मात्र मिळालं नाही. त्याचं खऱ्या अर्थाने जे समीक्षण मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. जसं एखाद्या साहित्यिकाचं खूप मोठं समीक्षण होतं आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये त्याची कविता गायली जाते. तर हीच अशाच प्रकारची आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रसिद्धी मिळण्यासाठी किंवा या लोकांचा अत्यंत प्रभावी आणि अत्यंत प्रेरणादायी जो इतिहास आहे ना, हा लोकांपर्यंत नेण्यासाठी मी निश्चित पुढाकार घेईल. आणि चांगले लोक बोलावण्यासाठी दादा मला माझ्या काँग्रेस पक्षांची संधी दिलेली आहे. असे गुणवान लोक मी स्वतः सोबत बोलवून त्यांच्या गुणवत्तेला सलाम करून त्यांना मी एक्सपोजर मिळवून देणार आहे. येत्या काळात काँग्रेस पक्ष आदिवासी समाजाला चांगल्या प्रकारचं नेतृत्व देईल असं तुम्हाला वाटतं, किंवा तशी संधी देईल? म्हणून त्याही दिवशी मी राहुलजींशी बोलताना सांगितलं की राईट फ्रॉम बिगिनिंग काँग्रेस इज वर्किंग फॉर द वेलफेअर ऑफ द ट्रायबल पीपल. गांधी घराणं म्हणजे केवळ राहुलजीच नव्हे तर राहुलजी तर कोणावरही प्रेम करतात, पण इंदिराजी गांधी सुद्धा म्हणजे दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांचं जीवनमान कसं आहे म्हणून ते हत्यावर बसून त्यांचं जीवन बघत होते. तेव्हा अशाच प्रकारे आदिवासींच्या जीवनमानाचा विचार करून त्यांना राष्ट्रीय स्तरावर एखादं नेतृत्व विकसित करण्याची भूमिका त्यांची निश्चित आहे. पण केवळ त्यांची इच्छा असून चालणार नाही, आम्हाला सक्षमपणे फेस करावं लागेल, तयार व्हावं लागेल, स्वतःची गुणवत्ता स्वतःला विकसित करावं लागेल. म्हणून तो एक शेर आहे की नाही की खुदी को कर बुलंद इतना के हर तकदीर से पहिले, खुदा बंदे से खुद पूछे की बता तेरी रजा क्या है. भगवंताने विचारा सांग तुला काय पाहिजे. ही गुणवत्ता आमच्या आदिवासी बांधवांनी स्वतःच्याच ताकदीवर स्वतःचीच इमारत उंच केल्याशिवाय इतरांच्या बिल्डिंग न पाडता माझीच बिल्डिंग जर जेव्हा मी उंच करेन तेव्हा सगळ्या लोकांचं लक्ष आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. देशामध्ये हिंदू जास्त आहेत, जी, बौद्ध आहेत, मुस्लिम आहेत, हो, परंतु त्यांना अजूनपर्यंत आदिवासींची स्वतःची संस्कृती आहे जी, किंवा आदिवासी स्वतःचं एक कल्चर आहे जी, हे त्यांना माहीत नाही. तर RSS ते माहीतच होऊ देऊन नाही राहिलं. म्हणून आदिवासींना सुद्धा ते हिंदू करून असे देशामध्ये प्लॅन करतात. तर याबाबत काँग्रेस जागरूक असली पाहिजे. मी स्वतःहून सर पुढाकार घेतलेला आहे. तिथे सुद्धा धर्माचा जेव्हा विषय निघाला तर म्हटलं कुठल्याही धर्माचा विचार करतो मला स्वतंत्र धर्म पाहिजे. खरं धर्मांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत, पण सांस्कृतिक मूल्य जर जपायची असेल तर धर्म ही अफोची गोळी आहे. सगळ्याच आदिवासींना लोकांना एकत्र आणायचं. बाबासाहेब सुद्धा अत्यंत चोखंदळ, अत्यंत विज्ञानवादी, पण त्यांनाही कळलं होतं की धार्मिक
आणि आध्यात्मिक पाऊल उचलल्याशिवाय माझा बौद्ध समाज सुद्धा एकत्र येणार. म्हणून त्यांनी बुद्ध आणि बुद्धाचा धर्म स्वीकारला. धर्म नाही, धम्म स्वीकारला. धम्म म्हणजे विचारधारा स्वीकारली. अशाच प्रकारे मी सुद्धा माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांना म्हटलं, कुठलाही अपप्रभाव बाजूला ठेवून आदिवासी धर्म जर तुम्हाला पाहिजे असेल तर आदिवासी धर्म म्हणा, किंवा गोंडियन धर्म नको, कोलामी धर्म नको, त्याच्यामुळे आपण वाटले जाऊ असं वाटलं जायचं नाही आम्हाला. त्याचे सगळे 30-35 लोक ते सुद्धा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. तर म्हटलं पहिल्यांदा भौतिक उन्नती, शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक समतेसाठी, सामाजिक उन्नतीसाठी आपण पहिल्यांदा पुढाकार घेऊ. जेव्हा सगळे लोक एकत्र येतील तेव्हा आपण म्हटलं या सांस्कृतिक मूल्यांचा जपण्यासाठी आपण धर्माचा विचार करू. पण आमच्या अंडर कन्सिडरेशन तो विषय आहे. पण बीजेपी आणि RSSचे लोक आम्हाला आमच्या म्हणजे आदिवासींच्या खऱ्या धर्मापासून, निसर्ग धर्मापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न करताय, ही मात्र बाब वाईट आहे. आज सर्वांना आरक्षण पाहिजे, याच निमित्तानं मराठा समाजामध्ये सुद्धा जरांगे पाटील मुंबई या ठिकाणी आंदोलन त्यांनी केलं आरक्षणासाठीच. त्यांचं आरक्षण सुद्धा GR सुद्धा महाराष्ट्र शासनाने काढलं. आपली आरक्षणाच्या संदर्भातली काय भूमिका आहे? अक्षय सर, आपण हा प्रश्न विचारला. अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत गंभीर आणि अत्यंत संवेदनशील विषय आहे. या आरक्षणाच्या मागची भूमिका ही होती, राईट फ्रॉम बिगिनिंग, स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर त्याच्यापूर्वी सुद्धा आरक्षण कोणाला द्यावं म्हणून बाबासाहेबांनी अख्ख्या समाज व्यवस्थेचा, मग एकच्याच नाही अख्ख्या समाज व्यवस्था त्यांनी अभ्यास केला. म्हणून दोज आर सोशली, इकॉनॉमिकली, पॉलिटिकली आणि एज्युकेशनली जी बॅकवर्ड आहे ना, ती अत्यंत मागासवर्गीय आहे, ज्यांना जगण्याची संधीच मिळाली नाही, जे उपेक्षित आहे, दुर्लक्षित आहे, नागवलेले आहे, फसवलेले आहे, रिजेक्टेड आहे, ओमिटेड आहे, गावकुसाचे बाहेरचे लोक आहे, यांना आरक्षण दिल्याशिवाय संपूर्ण समाजव्यवस्था स्वीकारणारच नाही. कारण वर्ण व्यवस्थोद्भूत उत्पन्न हजारो जाती जन्माला आल्या, परिणामी काही लोकांना संधीच मिळत नव्हती, ते मेन स्ट्रीमिंग होतच नव्हते. आणि म्हणून बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन स्वीकारलं आणि त्याच्यामध्ये SC आणि ST हे लोक आले. शेवटी आरक्षण मागण्याचा या समाजव्यवस्थेतल्या प्रत्येक माणसाला अधिकार आहे, तो घटनात्मक अधिकार आहे. माझ्या राज्यकर्त्यांना हे सांगेन मी, कोणालाही मतांच्यासाठी आरक्षण देतो म्हणून सांगावं, पण तुम्ही मला मतदान करा, 15 दिवसात तुमची पहिल्या मिटिंगमध्ये तुम्हाला आदिवासीत घेतल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला या समाजात घेतल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला असं सर्टिफिकेट दिल्याशिवाय राहणार नाही. आरक्षण हे काही कोजागिरीचं दूध किंवा खिरापत वाटण्यासारखा सोपा विषय नाही. त्यासाठी कॉन्स्टिट्युशनल ज्या बाबी आहे, घटनात्मक किंवा संवैधानिक ज्या बाबी आहे, त्याचा राज्यकर्ते नाही करत, पण जे लिगल सेल जो आहे माझ्या देशाचा, त्यांनी मायक्रो स्टडी करावा आणि ज्यांना ज्यांना आरक्षण द्यायचं असेल ते आरक्षण देताना घटनात्मक बाबींचा विचार करूनच आरक्षण दिलं गेलं पाहिजे. कोणाच्याही आरक्षण मागण्याला माझा बिलकुल विरोध नाही, पण आरक्षण हे केवळ त्यांना खुश करण्यासाठी, मतांच्या वाढीसाठी जर असेल तर ही बाब मात्र चुकीची आहे. मी तर म्हणतो कोणालाही लुटून द्या हरकत नाही. मी तर या मतात आहे, आता थोडंसं तब्येतीच्या बाहेर बोलतो मी, या देशात जेवढ्या जाती आहे, या देशात जेवढ्या जाती आहेत तेवढ्या मताच्या, आणि जेवढी जात ज्या प्रमाणात असेल त्याला आरक्षण देऊन टाकायचं. जातीय जनगणना ही हो केली पाहिजे ना. समजा एक ठराविक समाज 1% आहे, 1% देऊन टाका. पण हे असं वाटण्यासारखं ना झगडे लावण्यासारखं आरक्षण हा विषय तापल्या जाता कामा नये माझ्या राज्यकर्त्यांनी. आणि म्हणून पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना, आम्ही सगळे असताना म्हटलं कॉन्स्टिट्युशनली तपासून घ्या. माझ्या आदिवासींचं सुद्धा आरक्षण आहे, अनेक आमच्या बांधवांनी मागितलं, त्यांना माझा बिलकुल विरोध नव्हता. आमचे गणपतराव देशमुख साहेब वगैरे ना, ते आम्ही स्वतः बसायचो. ते म्हणायचे वसंतराव ही बाब जटिल आहे. म्हटलं साहेब आपण तपासा, खूप अभ्यास करा. नंतर ते धोंडगे नाही का, प्रकाश धोंडगे वगैरे, हे सगळ्यांशी बसलो ना आम्ही. सर तुमचा माझा बिलकुल विरोध नाही, परंतु घटनात्मक बाबींचा अभ्यास करा आणि तुम्ही आरक्षण मागा, आमची काहीही विरोध असण्याचं कारण नाही. देशात मागील 10 वर्षापासून निर्मला सीतारामन फायनान्स मिनिस्टर आहे जी. प्रचंड GST त्यांनी वाढवला. हो सर. आणि लोकांकडून इतक्या प्रमाणात GST गेला, म्हणजे व्यावसायिकांना त्याचा फटका बसलाच, परंतु वस्तू सेवा कर जो आपण वस्तू घेऊन राहिलो तर तो जनतेला सुद्धा लागला. आता त्यांनी GST कमी केला, म्हणजे त्यांनीच वाढवला, त्यांनीच कमी केला, परंतु वाढलेल्या GST बद्दल मागील 10 वर्षात काँग्रेसने कधी जनआंदोलन उभारलं नाही. हे अपयश होतं का काँग्रेसचं? सर GSTच्या बाबत आम्ही देखील मोर्चे काढले, नोटबंदीच्या विषयी सुद्धा मोर्चे काढले, पण हे सरकार एवढं निगरगट्टा की कोणाची दखल घेत नाही. 770 शेतकरी MSP साठी मेले. माझ्या 7 महिला तरुण, यंग तरुण की ज्यांनी गोल्ड मेडल माझ्या देशासाठी मिळवलंय, त्यांना असं म्हणजे फरफटत नेता आणि लैंगिक शोषण करण्याचे प्रयत्न करता. तिथे सुद्धा तुम्ही न्याय देत नाही. मणिपूर पेठात त्याचा न्याय देत नाही. 25,000 तरुण लोक मारले गेले, त्याचा तुम्ही न्याय देत नाही. कोरोनामध्ये 49 लाख लोक मिळाले, त्याचा तुम्ही विचार करत नाही. आणि त्या याच्यामध्ये लॉकडाऊनमध्ये हजारो लोक अन्नानं दक्षिणी लोक मिळले, त्याचा तुम्ही विचार करत नाही. म्हणून माझी विनंती आपल्याला ही आहे की या संदर्भात काँग्रेस ही GSTच्या संदर्भात किती बोलली
बोलणारे आमचे एकटे नेते होते. सर तुम्ही मत्सुरी म्हणता ना, मत्सुरीच नाही तर या देशामध्ये जेव्हा मोदींचं सरकार आलं तेव्हा 42 करोडचा प्रचंड मोठा भ्रष्टाचार आपल्या राहुलजींनी काढला होता. पण त्याचं उत्तर नरेंद्र मोदींनी दिलं नाही. राहुलजी बोलणे तो लगे है. मोदीजींनी काय काय चोरी केल्या माहिती आहे तुम्हाला? ते 42 कोटीचा विषय निघून गेला. PM केअर कोणी काढलं होतं? प्रायव्हेट पैसा. इलेक्ट्रोल बॉन्ड हा निर्मला सीतारामनच्या नवऱ्याने मान्य केलेला आहे की जगातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कोणता असेल तर हा इलेक्ट्रोल बॉन्ड आहे, की सगळ्या कंपन्यांनी अनाठ आहे प्रचंड मोठा पैसा दिला. त्याच्याही नंतर जेव्हा अजित पवारांनी एक छोटीशी मुलाखत घेतली होती, प्रेस घेतली होती की नाशिकमध्ये छापलेले 80-85 हजार करोड रुपये छापले पण गेले कुठं? ही प्रेस घेतल्याबरोबर नरेंद्र मोदींनी 3 दिवसात सांगितलं राष्ट्रवादी पक्षाने 72,000 करोडचा भ्रष्टाचार केलेला आहे, तो आम्ही त्यांना जेलामध्ये टाकल्याशिवाय सोडणार नाही. अशा प्रकारे लोकांवर दबाव आणणं आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची लूट करणं, त्याच्यानंतर लोकांचं विजय मल्ल्या असेल, मेहुल चोक्सी असेल, चंदा कोचर असेल, झुंझुनवाला असेल, या लोकांसुद्धा हजारो कोटी पळून नेले. हा मल्ल्या तर BJPचा खासदार होता. प्रचंड मोठी करप्शन आणि माझ्या देशावर 52,000 करोड रुपयाचं कर्ज होतं. हा जवळ 200 ते 2.25 लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे. प्रत्येक तुमच्यावर असेल कर्ज. ही सगळ्या गोष्टी वित्तीय बाबी तपासल्या पाहिजे. आणि दुर्दैवानं म्हणा किंवा सुदैवानं निर्मला सीतारामन ह्या म्हणजे GST पहिल्यांदा मर्डर करायचा आणि नंतर मात्र त्याला सलाईन लावायचं किंवा व्हेंटिलेटर लावायचं, ही बाब बिलकुल पचण्यासारखी नाही, आवडण्यासारखी नाही. एका बॅरलवर 1 रुपया जरी वाढला तर सरकारला 8,000 करोड रुपये एका झटक्यात मिळतात. लोकांची प्रचंड मोठी लूट करायची. माझ्यासारखा माणूस सुद्धा, एक आदिवासी माणूस किंवा म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर असलेला माणूस पेट्रोल पंपावर जाताना विचार करतो, अरे इतकं मोठं डिझेल पैसे भरावं लागेल. हा विचार करताना मी विचार करतो माझी 200 रुपये कमावणारी बाई कशी जगत असेल, कारण तिच्या पोराच्या पेन्सिलवर GST आहे, पुस्तकावर GST आहे, शिक्षणावर GST आहे. तेव्हा अशा प्रकारे असे निगरगट्ट निर्दयी नेते जर माझ्या देशात असेल तर सामान्य माणसाचं काय? मोदी सरकार जेव्हापासून आहे जी तेव्हापासून 2च जन आंदोलनं फार जन आक्रोशित आपण बघितलेले आहे. एक राकेश टिकेट यांनी उभं केलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन आणि मनोज जरांगे यांचं मराठा आंदोलन. हे 2 आंदोलन सोडले तर मागील 10 वर्षात ज्या लेवलचं आंदोलन देशभर उभं व्हायला पाहिजे मोदी सरकार विरोधात, तसं काँग्रेस करू शकली नाही किंवा अन्य कोणाला ते जमलं नाही. याच्या मागं काय? विजय सर, माझं ते म्हणणं आपण त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो. मला सुद्धा प्राथमिक स्तरावरलं जर टिकेटचं हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी आहे, कारण भारतीय अर्थव्यवस्थेचा मूलाधार बॅकबोन जर कोणी असेल तर माझा शेतकरी बांधव आहे. मी म्हणलं माझं टिकेट न किंवा आता टिकेटचं नव्हतं राहिलं, अख्ख्या देशाचं आंदोलन झालं होतं, म्हणून आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होणं अत्यंत गरजेचं होतं. कशाला? आजही हे मत्सुरीचा प्रचंड मोठा विषय आहे, बाबासाहेबांचा पण फार मोठा विषय आहे, महात्मा फुलेचा प्रचंड मोठा विषय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयीची आमची अस्मिता अख्खा महाराष्ट्र पेटायला पाहिजे होता, तरी आम्ही पेटत का नाही? तिकडे आम्ही म्हणतो की चिडून उठो आम्ही, अन्याय घडू कुठेही. आम्ही सगळ्या लोकांनी जशा तसं टीट फॉर टॅटची भूमिका घेतल्याशिवाय जमणार नाही, की जी भूमिका आमच्या राहुलजींनी घेतली ती आम्ही सगळ्यांनी घेतली. मी आता परवा सगळ्यांना सांगितलं, बा तुम्ही हा विषय लावून धरा, चिडा, पेटा, रस्त्यावर या. राहुलजी गांधी एकटे रस्त्यावर आले आणि मग अख्खा देश एकत्र आला. नवे 300 खासदार राहुलजींच्या सोबत आले. हीच भूमिका आमच्या काँग्रेसच्या लोकांना घ्यावं लागेल. पण विजय भैया, प्रश्न असा आहे, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला माझा काँग्रेसचा जो माणूस आहे त्यांना अजूनही आम्ही विरोधात आहोत असं वाटत नाही, कारण 50 वर्ष 60 वर्ष आम्ही सत्तेमध्ये होतो, आहे का नाही? मी पेटतो कारण मी त्या संघर्षातून आलो. पण ज्यांना घोषणाच देता आल्या नाही, ज्यांना विरोधात राहून घोषणाच मी 100 घोषणा लिहितो, माहितीच माझ्या डायऱ्या आहे, अनेक घोषणा लिहितो. मी स्वतः एकता वसंतपूर्वी माईक घेऊन घोषणा देतो आणि महिलांना मारणाऱ्या सरकारचा निषेध होतो, भारतीय राज्यघटनेचा खून करणाऱ्या लोकांचा निषेध नोंदवतो, महात्मा गांधी पुतळ्यांना मारणाऱ्या त्याचे म्हणून आम्हाला विरोधाची भूमिका 100% बजावावं लागेल, की राहुल गांधी बजावत आहे, त्या मी तरी करणार आहे. सर, यानंतरचा प्रश्न असा आहे की काँग्रेसमध्ये सातत्यानं कनिष्ठांना डावललं जातं, यासाठी अनेक कनिष्ठ नेते बंड करतात विरोधामध्ये ज्येष्ठ नेत्यांच्या. ही प्रकर्षण यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहण्यात आली नुकतेच काही कालावधीमध्ये. तर याबाबत आपण काय सांगाल की हे का होत आहे असं, की कनिष्ठ नेत्यांना सोबत घेतल्या जात नाहीये का, किंवा कार्यकर्त्यांवरती अन्याय केला जातोय का काँग्रेस अंतर्गत? अक्षय भाया, कनिष्ठ लोकांना कोणीच नाकारत नाही. मी खूप ज्युनियर मोस्ट होतो. ज्यांनी ही मीटिंग घेतली ना ते सुद्धा मोठमोठे काँग्रेसचे पदच भोगलेले लोक आहे. पण तुम्ही 2-3 पक्ष बदलून येता तर काँग्रेसनं 4-5 वर्ष काम तर केलं पाहिजे, आहे की नाही? तर पक्ष बदलून यायचं आणि पहिली पोझिशन मागायची हे जमत नाही ना. परंतु नाही इकडे पद मिळालं तर माझ्या देशातले माझ्या महाराष्ट्रातले 1000 लोक पक्ष सोडून गेले. विजय सर, मी ठरवलेला आहे
मी आमची सगळ्यांची शपथ घेऊन सांगतो, ज्या विचारधारेचा मी छोटासा पाईक आहे त्या विचारांची आय एम व्हेरी लॉयल टू द पार्टी. म्हणून माझ्या 2 वेळच्या आहे की केला करार मी तो मोडणार नाही, माझा पक्ष कदापि मी सोडणार नाही, झाल्याच जर चुका तर खुशाल जेल गाठीन, पण काल पावे तो जे पळाले मी तसा पळणार नाही, मी पळणारा माणूस नाही. काही राजकीय जाणकार महाराष्ट्रातले असे बोलतात की हे जे मराठा आंदोलन होतं जरांगेचं जी आणि फडणवीस मुख्यमंत्री आहे, हो. काही राजकीय जाणकारांना त्या आंदोलनावरच संशय येतो. कदाचित देवेंद्र फडणवीसांना पाय उतार करासाठी ते आंदोलन नाही, तर ओबीसीच्या मनात त्यांची जागा निर्माण व्हासाठी, त्यांना पुन्हा सत्तेत ठेवासाठीच जणू हे आंदोलन आहे. यांना याच्या मागं सुद्धा फडणवीसच आहे असे काही जाणकार बोलतात. तुम्हाला काय वाटतं? तुकाराम महाराज काय म्हणाले की लोक जैसा ओक दरिता धरवेना, म्हणून ते हेच तर लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. आपण हेच लोकशाही स्वीकारलेली आहे. वसंतपूर्वी कसा म्हणून राजा हा निस्संशय असला पाहिजे, त्याच्यावर 1% शंका असता का म्हणे. लोकांना सहज वाटते की इतक्या हजारो गाड्या जातात तर कोणीतरी गॉडफादर नसेल. नितीन गडकरीचे 3 लाख मतं जे चोरले याच्या मागे तर कोणी नसेल, आहे की नाही. म्हणून प्रत्येक पक्षामध्ये पैसे खर्च करून काहींना पाडणं, आपल्या मार्गातले अडथळे दूर करणं हे अनेकांचा हा खेळ चालत असतो. आणि यामागे कोण कोण होतं मी अजून त्याचा काही अभ्यास केला नाही, पण मी अभ्यास करेन आणि मग तुमच्याशी चर्चा करेन. भारत जोडो आंदोलन खऱ्या अर्थानं देशभर गाजलं जी, आणि राहुलजीची प्रतिमा तिथून उभी झाली. यस. परंतु ते आंदोलन सोडल्यानंतर काँग्रेस पक्षानं असं एखादं जन आंदोलन उभं केलं नाही. त्याची आता जन आंदोलन उभं करण्याची वेळ आली आहे. केव्हाची येऊन गेलेली आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, एक निर्भया नावाचं प्रकरण किती प्लॅनिंगने पेटवलं. त्या एका निर्भयाचा खून काही काँग्रेसने केला नव्हता, कोणीही व्यक्तिशः राज्यकर्त्यांनी केला नव्हता. जसे यांनी केले तसे बिल्किस बानोवर जसे 11 लोकांनी बलात्कार करून त्यांना सोडून असं काही नव्हतं. परंतु त्यांनी आपले आम आदमी पार्टीचे जे नेते आहे ना केजरीवाल आणि आमचे एक महाराष्ट्रातले दुसरे गांधी जे म्हणत होते ना, ह्या सगळ्यांनी एवढं प्लॅनिंगने पेटवलं की आमचं सरकार त्याने उलथून पाडलं. बीजेपी सरकार पाडण्यासाठी आम्हाला शेकडो मुद्दे आहे, फक्त आम्ही पेटलो पाहिजे. शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय होत आहे. जी. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. जी. इतका मोठा मुद्दा असतानाही काँग्रेस त्याला हेरू शकत नाही. तर शेतकऱ्याचं आंदोलन येत्या काळात उभं करणं गरजेचं आहे. सर, आम्ही वारंवार शेतकरी आता अमरावतीला म्हणजे शेकडो ट्रॅक्टर आणून त्यांनी आंदोलन केलं, पण त्याला तुमचं एक्सपोजर मिळालं पाहिजे. कारण मीडिया आमच्यासोबत नाही आहे, त्याच्यानंतर ब्युरोक्रेसी आमच्यासोबत नाही आहे, ज्युडिशियरी आमच्यासोबत नाही आहे. आज न्यायव्यवस्थासुद्धा काही अपवाद जर वगळला तर कोणीही अनादर करणाऱ्या न्यायव्यवस्थेची. पण या देशातले 4 न्यायाधीश समोर येऊन सांगतात की आम्हाला ॲटॉनॉमस आम्ही नाही आहोत, आम्ही स्वायत्त नाही आहे. अशा प्रकारे या देशातल्या सगळ्या संस्था जर ह्या डबघाईस आल्या असेल तर आम्ही जेव्हा मोर्चे काढतो तेव्हा आमच्या फोटो राहुल गांधींनी भारत जोडोमध्ये किती प्रचंड मोठा रिस्पॉन्स होता, हे सुद्धा टीव्हीवर दाखवलं जात नाही. बरं झालं सोशल मीडिया आहे आणि म्हणून आम्ही ते बघत आहोत. आता त्यांनी जाहिरात करो न करो, पण आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र लोकांपर्यंत जात आहोत, गेलो आहोत आणि जाणार आहोत. आता प्रश्नांच्या शेवटाकडे येऊया जी सर. की सर, सातत्याने आपण 3 टर्म झालं की आपलं अपयश आपल्याला येत आहे विधानसभा निवडणुकांमध्ये. या अनुषंगानं आपल्याकडे सामाजिक किंवा कौटुंबिक पार्श्वभूमीतून जे काही समस्या आपल्याला निर्माण होत आहेत किंवा वैयक्तिक समस्या निर्माण होत आहेत, या अनुषंगाने आपण या सगळ्या गोष्टीकडे, आयुष्याकडे कोणत्या दृष्टिकोनाकडून बघतो? अक्षय सर आणि विजयभाई, मी आयुष्याकडे अत्यंत सकारात्मक भूमिकेतून पाहतो. माझ्या एखाद्या माणसाने शिव्या जरी दिल्या असेल तर मी विचारतो त्याची मनस्थिती ठीक नसेल, तर मी 3ऱ्यांदा पराभूत झालो, वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण मी प्लस पॉईंट असा विचार करतो, मला लोकांनी 4 वेळा निवडून दिलं. जरी 3 वेळा पराभूत झालो असेल तर मला लोकांनी 4 वेळा निवडून दिलं. मी एक बे शिकवणारा शिक्षक, या राज्याचा कॅबिनेट मिनिस्टर बनू शकलो, डिप्टी स्पीकर बनू शकलो, 12-12, 14-14 तास काम करू शकलो. या राज्याचा कोणी हिंमत करत नाही तो शिक्षण मंत्री होऊ शकलो. हे सगळे प्लस पॉईंट्स माझ्या आयुष्याशी जमा घेतलेले आहे आणि ह्या सगळ्या बाबी मला प्रोत्साहित करतात. ठीक आहे, यश अपयश चालत राहतं. मीच हारलो नाही, अनेक लोक हारले. सर, आदिवासींसाठी अखिल भारतीय विकास परिषद पूर्ण देशभर काम करते. जी. तर ती काम करत असताना त्यामध्ये जे काही नेते किंवा जे काही सदस्य काम करतात ते भाजपमध्ये सुद्धा दिसतात आणि काँग्रेसमध्ये सुद्धा दिसतात. तर ती परिषद काँग्रेससाठी आहे, भाजपसाठी आहे की समाजाच्या विकासासाठी आहे? सर, त्याला एक सोशल बॅकग्राऊंड आहे असं मी समजतो. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद झालं काही याच्या निमित्ताने. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे लोक कोणत्याही पक्षात जाऊन स्वतंत्र व्यक्तीपुरती सुद्धा पार्टी काढतात.
या अशा प्रकारच्या स्थितीमध्ये माझ्या काँग्रेसचा जो मूळ आदिवासी होता, जो मूळ मेन वोटर होता, जो लॉयल वोटर वोटर टू द काँग्रेस होता, तो विभागला गेला. आणि मग प्रादेशिक पक्ष जन्माला आले, जिल्ह्या स्तरावरचे पक्ष जन्माला आले. आणि सत्ता संपत्ती टाळण्यासाठी खूप मोठं मनोबल पाहिजे असते. म्हणून आमच्या लोकांच्या दारिद्र्याचा, गरिबीचा, अज्ञानाचा फायदा घेऊन अनेक राष्ट्रीय पक्ष आणि राजकीय पक्ष आम्हाला तोडू लागलेले आहे. माझ्या विरोधामध्ये सुद्धा माझ्याच आदिवासी 4-5 लोकांना पैसे द्यायचे आणि 2,000 वोट का ना, 3,000 वोट्स का असणार, तर त्याला डिव्हिजन ऑफ वोट्स करण्यासाठी त्यांचा दुरुपयोग करण्याची प्रक्रिया ही देशामध्ये सुरू झाली. आणि म्हणून माझ्या हायकमांडने सुद्धा विचार केला की जे आमचे हुकमी वोटर्स होते आदिवासी, इंदिराजीसुद्धा पहिली मीटिंग नंदुरबारला घ्यायचे, कारण 100% आदिवासी असलेला तो जिल्हा आहे. आणि म्हणून या आदिवासी आता म्हणजे काही विस्कळीत झालेले आहे, स्कॅटर्ड झालेले आहे, वेगवेगळ्या पक्षात गेलेले आहे, ते जाऊ नये म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला विदर्भात नव्हे महाराष्ट्रामध्ये साधारणपणे लोक ओळखतात म्हणून माझ्यावरती जबाबदारी दिली. तर मी मात्र या फोरमवर मी माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या आदिवासींना मी एकत्र करेन आणि त्यांना सांगेन की तुम्हाला माझा सर्वसामान्य माणूस जर लोकशाही प्रक्रियेमुळे जरी मेन स्ट्रीममध्ये आला असेल तर तुम्हालासुद्धा काँग्रेसच्या सेक्युलर विचाराशिवाय, काँग्रेसच्या समतावादी विचाराशिवाय, काँग्रेसच्या बंधुभावाच्या विचाराशिवाय तुम्हाला पर्याय नाही. तुम्ही या देशाचे नागरिक आहात, या देशाचे मूळ नागरिक आहात, म्हणून काँग्रेसच्या विचारधारेमध्येच तुम्ही सहभागी व्हावं आणि लोकशाही भक्कम करावी. कारण लोकशाहीनेच तुम्हाला न्याय दिला. स्वतंत्र बजेट सादर करण्याचं काम या देशामध्ये लोकशाही आणि घटनात्मक मूल्याने दिलेलं आहे. ही मी त्यांना समजून सांगून काँग्रेस मजबूत करेन. माझा आदिवासी काँग्रेससोबत राहील अशी मला खात्री आहे. आदिवासींच्या जमिनी नुकत्याच काही गडचिरोलीच्या भागामध्ये वगैरे अदानींना दिल्या जात आहेत, काही खनन करण्यासाठी वगैरे किंवा उद्योगांसाठी वगैरे. तर आपण अशा प्रकारे उद्योगपतींना किंवा भांडवलदार लोकांना ज्या आदिवासींच्या जमिनी दिल्या जात आहेत, या जमिनीचं संरक्षण करण्यासाठी आपण काय भूमिका घ्याल? मी स्वतः सांगतो, माझ्याच मतदारसंघामध्ये, म्हणजे हे तर देशपातळीवरचं आहे, माझ्याच मतदारसंघाचे आमचे प्रतिस्पर्धी माननीय अशोकराव उईके यांनी 5-6 वर्षापूर्वी, म्हणजे जेव्हा ते निवडून आले त्याच्यानंतर 15-16मध्ये त्यांनी एका भुरबा कोवे नावाच्या कोलाम समाजाची जी प्रिमिटिव्ह ट्राईब आहे त्याची नॅशनल हायवे 7ला लागून असलेली 25 एकर जमीन वाममार्गाने हडप केली. जो 100 वर्षापूर्वीचा जो जुना देशमुख होता त्याच्या नावावर ती जमीन दाखवली, कारण नॉन ट्रायबलची जमीन ट्रायबलला चटकन घेता येते म्हणून ती जमीन त्यांना दिली, थोडेफार पैसे दिले आणि म्हणून ती जमीन घेतली. ती मी हाणून पाडली. मी कोर्टात गेलो. एक माझी भुलबाबाई नावाची सालईपोडची बाई, तिचंसुद्धा शेत लोकांनी हिरावून घेतलं, त्याची मध्यस्थी केली. कजू मेश्राम नावाचा पोरगा कोलाम समाज, त्याची मध्यस्थी केली. आपल्यासारखे वकील लोक पुढाकार घेतले आणि त्यांची जमीन त्यांना मिळवून देण्यासाठी मी कोर्टामध्ये गेलो. न्यायालयीन प्रक्रिया मिळत आहे. देशामध्ये सुद्धा भामरागडात, छत्तीसगडमध्ये, चंद्रपूरमध्ये हजारो हेक्टर जमीन अदानी आणि अडाणींना देणं सुरू झालेलं आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. ती माधुरी मडावी येशील, कोवाशी सगळे लोक ओरडत आहे. पण हे सरकार इतकं निगरगट्ट आहे. मणिपूर पेटत असून तिथला सुद्धा काय संघर्ष होता. मैती आणि कुकी नावाच्या 2 ओरिजिनल आदिवासी आणि बोगस आदिवासी या दोघांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला आणि बोगस नॉन ट्रायबल लोकांनी यांच्या जमिनी घेण्यासाठी त्या लोकांना आदिवासीचा दर्जा दिला. त्या लोकांच्या नावावर हजारो हेक्टर जमीन मणिपूरमध्ये घेतली आणि मग संघर्ष पेटला. मूळ आदिवासींचं म्हणणं होतं की हे आम्ही आदिवासी आहोत, मूळ आदिवासी आमच्या जमिनी घेऊ नका. पण सरकार इतकं निगरगट्ट आहे, इतकं दगडाच्या अंतकरणाचं आहे, इतकं कृतज्ञ आहे, इतकं निर्दय आहे की त्यांनी हजारो हेक्टर जमिनी घेऊन अदानीला पोचण्याचा प्रकार सुरू केला. ही लोकशाहीची शोकांतिका आहे, ही लोकशाहीची ट्रॅजेडी आहे. आणि मी मात्र अशा प्रकारच्या जमिनीच्या संदर्भात पुढाकार घेऊन त्यांची जमीन त्यांना मिळेल, लाख काही झालं तरी चालेल, राजकीयदृष्ट्या मी पराभूत झालो तरी चालेल, पण त्यांना न्याय देण्यासाठी मी मात्र पुढाकार घेईल. पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं महाराष्ट्रामध्ये आणि तुम्ही पुन्हा जर निवडून आले आणि शिक्षण मंत्री जर झाले जी, तर शिक्षणाच्या आईचा घो जो सध्या झाला आहे तो तुम्ही दुरुस्त कराल? विजया, शिक्षण हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. शिक्षण हा माझ्या रक्तात भिनलेला विषय आहे. मी मरेपर्यंत जर मला शिक्षण खातं दिलं ना तर तेच घे. कारण पंडित विवेकानंद काय म्हणाले, इट इज मॅन मेकिंग, कॅरेक्टर फॉर्मिंग, नेशन बिल्डिंग एज्युकेशन दॅट वी वॉन्ट. यू आर द पिलर ऑफ द कंट्री. हे जे तुम्ही प्रश्न विचारता हे काय फक्त माझ्या समाजाचं भलं नाही, अख्ख्या देशाचं भलं आहे. महात्मा गांधी देखील काय म्हणाले की ट्रू एज्युकेशन ड्रॉज आउट व्हॉट इज द बेस्ट इन द स्टुडंट. त्याच्यामध्ये गायन, वादन, नृत्य ह्या सगळ्या प्रकारच्या कलांचा जो समुच्चय आहे त्यात संवर्धन झालं पाहिजे, ह्या सगळ्या लोकांचं म्हणणं होतं. आणि म्हणून माझ्यासारखा आदिवासी माणूस थोडासाच शिकला पण छोटा ख्याल गाऊ शकला, थोडासाच शिकला पण हाय जंप करू शकला, थोडासाच शिकला पण आपल्यासारख्या कुशाग्र बुद्धीच्या लोकांच्या समोर 4 वाक्य बोलू शकला. ही केवळ शिक्षणाची मेहरबानी आहे, शिक्षणाची किमया आहे. आणि म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो की शिक्षणाशिवाय बिलकुल पर्याय नाही. मी शिक्षण खातच घेणार आहे. मिळो अगर न मिळो पण मी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणार आहे. आजही कॉलेजमध्ये जातो, छानपैकी कॉलेजमध्ये मुलांना संगीत शिकवतो, मी इंग्रजी शिकवतो,
कधी कधी मराठी शिकवतो, आयुर्वेदा हायजम शिकवतो. शिकणं हा माझा छंद आहे. सर, आपण एक महाराष्ट्राला अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले शिक्षण मंत्री आणि क्रीडा मंत्री म्हणून लाभले. यापूर्वी माजी शिक्षण मंत्री म्हणून आपण कार्यकाम केले. या अनुषंगाने सर, आपण युवकांमध्ये कोणत्या भूमिकेतून बघता की युवकांमध्ये हे जे सगळे कलागुण आहेत किंवा क्रीडा संस्कृती आहे ही रुजवण्यासाठी आपण कशा पद्धतीने काय संदेश आपल्या युवकांना द्याल या आमच्या युट्यूबच्या माध्यमातून? अक्षय सर, मी आता संपूर्ण युवकांच्या आयुष्याकडे लक्ष देतो. युवकांच्या मनात शिक्षणाविषयी काही अफवा सोडला तर प्रचंड मोठी उदासीनता निर्माण झाली, नकारात्मक भूमिका निर्माण झाली. कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो पण कॉलेजला हजर राहत नाही. हा जो विषय आता अलीकडे, आणि मुक्त विद्यापीठ, त्याला मला कमी लेखाचं नाही, पण आहे त्या अभ्यासक्रमाचं वस्तुनिष्ठ पद्धतीने अंमलबजावणी होणं अपेक्षित आहे, अध्ययन आणि अध्यापन होणं अपेक्षित आहे. युवकांना माझी सूचना आणि विनंती हे आहे की आयुष्यात अनंत ऑब्स्टॅकल्स आहे. देर आर सो मेनी ऑब्स्टॅकल्स. लाईफ इज द फुल ऑफ रिस्क, लाईफ इज द फुल ऑफ हर्डल्स, लाईफ इज द फुल ऑफ इनन्युमरेबल स्टम्बलिंग ब्लॉक. या सगळ्या प्रकारच्या आयुष्यावर जर मात करायची असेल तर गायन आहे, वादन आहे, नृत्य आहे, नाट्य आहे, कबड्डी आहे, खो खो आहे, चित्रकला आहे, वादनकला आहे, शिल्पकला आहे, श्रवणकला आहे, मननकला आहे, आपण म्हणतात तशी लेखनकला आहे. ह्या सगळ्या प्रकारच्या कलांमध्ये आपण जेव्हा समर असू किंवा एकरूप किंवा तादात्म्य पाहू तेव्हा आयुष्याचा आनंद लुटण्याचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग त्या युवकांना दिसेल. माझा एक योग जेव्हा छानपैकी खेळतो, जेव्हा मी प्रो कबड्डी पाहतो संपेपर्यंत, हे सगळे छंद जे आहे ना, हे तन मन आणि धन, महाराज जे म्हणाले, तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. ज्ञानेश्वर देखील म्हणाले की किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तीन लोकी, भजिजो आदिपुरुष अखंडित. माझा तुकारामही म्हणाले की अवघाची संसार सुखाचा करेन आनंद भरीन तिन्ही लोक. आयुष्यातला सुंदर आनंद लुटायचा असेल तर ह्या विविध कलागुणांचा अंतर्भाव जो आहे ना तो आपल्या आयुष्यात असला पाहिजे. त्याच्यासाठी तो रसिक बनला पाहिजे. म्हणजे वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. देवाचं परतत्वाचा स्पर्श जर तुम्हाला करायचा असेल किंवा देवाचं दर्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल ते कलेमध्ये समरस व्हा. अख्खं जग विसरून जातो आपण, अख्खं दुःख विसरून जातो आणि त्या कलेमध्ये समरस होतो. आणि त्याहीपेक्षा या देशामध्ये बंधुभाव निर्माण करायचा असेल, राष्ट्रीय भावना निर्माण करायची असेल आणि आपले स्वतःचा संकुचित भाव जर तुम्हाला 100% त्याला तिलांजली द्यायची असेल तर गाणं आहे, वादन आहे, नृत्य, ह्या सगळ्या प्रकारच्या कला तुम्ही शिकणं गरजेचं आहे, खेळ खेळणं गरजेचं आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही खेळतो तेव्हा कोणत्या जातीचा, धर्माचा, पंथाचा कधीच विचार करत नाही. बस वी आर, आम्ही भारताचे लोक, अशा प्रकारची एक समाजावरची भूमिका निर्माण होते. ही माझ्या युवकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. युवकांनी दुर्गुणांपासून दूर राहावं आणि सद्गुणांची जोपासना करावी अशी माझ्या सगळ्या युवकांना माझी आग्रहाची विनंती आहे. सर, शालेय क्रीडा स्पर्धा होत होत्या. जी. तुम्ही शिक्षण मंत्री असताना सुद्धा शालेय क्रीडा स्पर्धा झाल्या. जी. त्यामध्ये खो खो, कबड्डी असायचे, लोक बघायचे. हो. परंतु एक खेळ होता त्यामध्ये लंगडी. हो सर. आणि तो लंगडी खेळ हा नुसतं महिलांपुरता नव्हता, पोरही खेळायचे. राईट. तो लंगडी खेळ आता अस्तित्वातच नाही, लोप पावला तो. तर त्याला जिवंत करायसाठी आपण काही करायला आता करता येईल सर. याच्यासाठी हे लंगड सरकार जे आहे हे थांबवावं लागेल. ज्यांना गुणवत्तेची चाड नाही, ज्यांना मेरिट नावाची चीज माहीत नाही, म्हणून जो हुकुमशाही प्रवृत्ती, हिटलेशाही प्रवृत्ती किंवा जी टगेगिरी जन्माला आलेली आहे ही जर थांबवायची असेल, हे लंगडे विचार थांबवायचे असेल तर सकारात्मक भूमिकेचे लोक जर आले, आपल्यासारखे कदाचित यू कॅन बी द मिनिस्टर ऑफ द स्पोर्ट ऑल्सो. म्हणून समजा जर संधी मिळाली तर अलीकडे त्या घागर फोडण्याला राष्ट्रीय दर्जा देत आहे. कोणती म्हणतो आपण ते, दहीहंडीला. तर मी तर हा विचार करेन लंगडी या खेळाला निश्चित प्रमोट करेल मी, कारण लंगडी हा रनिंगशी संबंधित आहे. 3 पायाची शर्यत तर असतेच असते. आणि म्हणून अनेक लोकांना जे पाय नसतील पण लंगडे असतील त्यांना मला सबळ करून देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी मला जर संधी मिळाली तर नंबर 1 प्रायोरिटी विल बी गिवन टू द लंगडीज खेळ. तर अशा रीतीने आपण माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके सर यांचे विचार जाणून घेतले. त्यांचे सामाजिक कल्याणकारी विचार, शैक्षणिक विचार आणि भविष्यातील त्यांचे जे काही दृष्टिकोन आहे तो सुद्धा आपण या माध्यमातून जाणून घेतला. अतिशय प्रगल्भ असा विचार त्यांचा आहे. त्यांचं शैक्षणिक कार्य आपण चांगल्या पद्धतीनं त्यांच्याकडनं समजून घेतलं. अशाच रीतीनं आपण त्यांच्याकडनं पुढच्याही काही भागामध्ये अनेक त्यांचे विचार जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या ठिकाणी थांबूया. सर, विजयभाई, अक्षयभाई, थँक्यू. आभारी आहे मी आपला, माझ्यासारख्याला अभिव्यक्त केलं. धन्यवाद सर. नमस्कार. थँक्यू.